गुड मॉर्निंग वन्स अगेन एव्हरीबडी. सर्वात पहिले सोनाली शिरपल्ली मॅम आज आपल्या इथे उपस्थित आहे आणि त्यांची आपल्याला खूप सुंदर असे मार्गदर्शन आज आपल्याला लाभणार आहेत. सर्वप्रथम मी AWPDच्या सर्व मेंबर्सकडून सोनाली मॅडमचे AWPDच्या 10 डेज वर्कशॉपमध्ये खूप खूप स्वागत करते आणि त्यांचं बहुमूल्य वेळ आपल्याला मिळालं ही आपल्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे. सोनाली मॅडमचा मी एक छोटासा परिचय सर्वांना इथे करून देते. सोनाली मॅडम एक चार्टर्ड अकाउंट आहेत. त्यांनी MBA फायनान्समध्ये पूर्ण केलेलं आहे. सोबतच 15 वर्षांचा अकॅडमिकल आणि कॉर्पोरेट एक्सपिरियन्स सुद्धा त्यांचा आहे. त्यासोबतच त्या न्यूली ज्या CA क्वालिफाईड असतात त्यांचे ते ओरिएंटेशन सेशन सुद्धा त्या घेत असतात. फायनान्शियल लिटरसी, प्री प्लेसमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप यावर सुद्धा त्यांचे सतत वर्कशॉप्स सुरू असतात. त्यासोबतच त्या स्मार्ट टॉक आणि स्किल कनेक्ट असोसिएशनच्या फाउंडर सुद्धा आहेत. ऑल्सो शी इज अ co-founder of आय केअर फाउंडेशन. शी इज ऑल्सो वन ऑफ द फाउंडर मेंबर ऑफ विमल नगर वुमन्स वेलफेअर असोसिएशन. सोनाली मॅम अजून भारत शोका गकाई BCG च्या ऍक्टिव्ह मेंबर सुद्धा आहेत आणि त्यासोबतच त्या एक CA असून सुद्धा महिलांकरता सुद्धा त्या सोशल वर्क त्यांचं सतत सुरू असतं आणि महिलांकरता फार त्या ऍक्टिव्ह असतात आणि या संपर्काने त्यांना 8 मार्च रोजी केप्रा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड प्रज्ञा फाउंडेशन तर्फे आधुनिक सावित्री अवॉर्ड सुद्धा त्यांना प्राप्त झालेले आहेत. अशा या महान व्यक्तिमत्व आज आपल्या समोर उपस्थित आहे आणि त्यांचे आपल्याला इतके महान मार्गदर्शन लाभणार आहे ही आमच्यासाठी खरोखर एक खूप मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. आज त्या आपल्यामध्ये असून त्यांनी त्यांच्यासाठी बहुमूल्य वेळ आपल्यासाठी जे काढला आहे त्यांचे मी सर्वप्रथम खूप खूप आभार मानते आणि आज आपल्या AWPD मध्ये त्या फायनान्शियल आणि स्किल अवेअरनेस ऑफ एंटरप्रिनरशिप याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील. फायनान्शियल आपण सर्व एक बिझनेस वुमन्स आहोत आणि हे सोबत करताना आपल्याला फायनान्स आपण कसा मेंटेन केला पाहिजे, आपले अकाउंट्स कसे असले पाहिजे हे सुद्धा आपल्या बिझनेसचा एक खूप महत्वपूर्ण भाग आहे आणि त्याबद्दल आपल्याला त्या खूप सुंदर अशा मार्गदर्शन करतील आणि निश्चितच त्यांनी दिलेलं मार्गदर्शन आपल्याला खूप मोलाचे राहतील आणि आपल्या आयुष्यामध्ये कुठली तरी एक नवीन मोड, एक नवीन चेंजेस त्यांनी होऊ सुद्धा शकते आपल्या बिझनेसमध्ये. तर सर्वांनी सुंदर लाभ त्याचा घ्यावा आणि पुढील सेशन्स मी मॅडमला विनंती करते की सेशनला आपण सुरुवात करूया. ओके, थँक्यू पूजा मला इकडे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि मला असंच नवीन नवीन जे एंटरप्रेन्युअर्स असतात, जे नवीन महिला आहेत ज्यांना खरंच पुढे काहीतरी करायची इच्छा आहे, तर अशा लोकांशी मला संवाद साधायला जास्ती आवडतं. तर थँक्यू वन्स अगेन फॉर द ऑपॉर्च्युनिटी. माझी एकच विनंती राहील की सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करायचे. सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा म्हणजे मला कळेल की तुमच्या हावभावावरनं कळेल की कसं तुम्हाला वाटतंय सेशन. प्लीज तुम्ही सर्वांनी व्हिडिओ ऑन कितपत करा. सगळ्यांनी ऑन करा प्लीज व्हिडिओ. सगळे आहेत ना इकडे? हो, दिसत आहे. प्लीज स्वाती मॅम, अस्मिता, गौरव, ग्रेस, आशू, आसावरी. आपण छान गप्पा मारणार आहोत, त्याच्यामुळे असं काही नाही आहे की मी खूप वेगळी काहीतरी आहे तुमच्यापेक्षा. तर मॅम ऍक्च्युली सगळ्या घरी असतात त्यामुळे त्यांना असं वाटते की अरे नको फक्त आपण नाही नाही, ऐकायचं. कसंही असलं तरी चालतं. कसंही घरच्या अवतारात असल्या तरी चालतील, पण सगळ्यांनी ऑन करा व्हिडिओ. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे प्लीज सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. आणि मॅडम, पूजा मॅडम त्यांना सांगा की अनम्यूट करतील, कारण थोडेसे मी प्रश्न वगैरे विचारीन तर त्यांनी उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. नक्कीच. सर्वांना आवाज येतो आहे ना?
प्लीज रिस्पॉन्स द्या प्लीज. हा, आणि सगळे अगदी थोड्या वेळासाठी तरी कॅमेरे सुरू करा आणि जे काही आपले प्रश्न राहतील तर त्यांना रिस्पॉन्स द्या, म्हणजे जेणेकरून काय होतं की समोर आपल्याला कोणी हे करते आपल्याला समजते की नाही समजत, कदाचित हे सुद्धा आपल्याला कळणे फार गरजेचे असते. आणि जोपर्यंत आपण आय कॉन्टॅक्ट आपले होणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणाची फिलिंग सुद्धा आपल्याला कळणार नाही. त्याकरता आपले व्हिडिओ सुरू असू द्या, हो ना. तर आपण छान आपल्याला गप्पाही मारता येईल आणि सविस्तर आपल्याला शिकता येईल. तर सर्वांनी अनम्यूट करून. हा, थँक्यू वर्षा. चालेल चालेल, मग आपण सुरू करायचं. हो, ठीक आहे. मला फक्त तुमच्याकडनं एका प्रश्नाचं उत्तर हवंय की तुम्ही बिझनेस वुमन आहात की तुम्ही नोकरी करताय? सगळे बिझनेस वुमन आहे, अच्छा, सगळे बिझनेस सगळ्या वुमन. प्रोफेशनल. अनम्यूट असू द्या ना सर्वांचं. हा, हा कोणाचा आवाज येतोय? आसावरी अनम्यूट. ओके. निकिता जी, आपका व्हिडिओ चालू करें. मला सांगा तुम्ही की तुम्ही सगळे बिझनेस वुमन आहात आणि पैसा आपल्याकडे खूप असायला पाहिजे किंवा पैसा कमवायचा आपल्याला खूप छान वाटतं. पैसा आला की पैसा कमवायला खूप छान वाटतं. तर पैसा यावा असं कोणाकोणाला वाटतंय? आपल्याकडे खूप पैसा यावा असं कोणाकोणाला वाटतंय? सगळ्यांना वाटतं, नाही? मला सुद्धा वाटतं. तर कसं आहे की पैसा कसा यावा किंवा पैसा कसा कमवावा ह्याला पण एक खूप मोठी स्किल लागते. फक्त आपण विचार करतो की पैसा आपल्याला पाहिजे किंवा आपल्याकडनं काही काही थोडक्या म्हणजे कमी ह्याच्यात काम आणि खूप पैसा असं आपल्याला नेहमी वाटत असतं, है ना? कमी मेहनत आणि खूप पैसा. तर ह्याला काय म्हणतो आपण की स्मार्ट अर्निंग ऑफ मनी असं म्हणतो. ठीक आहे. आणि पैसा हा आपल्या जीवनातला अविभाज्य म्हणतो ना तसा भाग आहे. कारण की बिना पैशाचा आपण बघतो की आपण काहीही करू शकत नाही. असं नाही की तो पूर्णच आपला भाग आहे इम्पॉर्टंट, पण तरी पैसा हा मेजॉरिटी ऑफ द भाग आहे आणि आपल्या सगळ्यांना काही ना काही करायचं असतं म्हणूनच आपण या प्रोफेशनमध्ये आहोत किंवा काहीतरी धडपड आपली चालू असते. तर आता पैसा कमवायला आपल्याला कसा येईल आपल्याकडे पैसा? आपण नुसतं बसलो, विचार केला की पैसा आला पाहिजे किंवा खूप मेहनत केली, पण ती जी मेहनत आहे ती खूप चुकीच्या डायरेक्शनने आपण करतो. तर आपल्याला नेहमी काय वाटतं की अरे मी तर एवढी मेहनत करते पण माझ्याजवळ पैसा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला वाटतं की कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळाला पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी वाटत असताना म्हणजे ह्याचा अर्थ काय की आपण इथे राहून विचार करतो. पण इथे राहून विचार करून नुसतं होणार नाही. या सगळ्या गोष्टी करता आपल्याला काय करायला लागेल? आपल्याला एक राइट डायरेक्शननी मेहनत करावी लागेल. तरच आपल्याला पैसा कमवता येईल किंवा आपण बिझनेसमध्ये सक्सेसफुल राहू शकू. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक प्रकारची स्किल तयार करायला लागेल. आपण खूप मोठ्या-मोठ्या एंटरप्रेन्योर्सला बघतो. टाटा आहे, बजाज आहे, अंबानी आहेत किंवा किती लेडी एंटरप्रेन्योर्स पण आहे. पण आपण त्यांच्याकडे फक्त अशा ह्याने बघतो किती भाग्यवान आहेत ना लोकं, किती मोठ्या-मोठ्या गाड्यांनी फिरतात, हे करतात. पण त्याच्या आधी त्यांनी काय मेहनत केली आहे, आपण ह्याचा कधी विचार करत नाही. दुसरी गोष्ट आपण हा एक विचार कधीच करत नाही, की ते लोकं सुद्धा माणसं आहेत. ते लोकं काही देव नाही आहे ना? आपणही माणसं आहोत, आहे ना? त्यांच्याकडे पण 24 तास आहे, आपल्याकडे पण 24 तास आहे. मग असं काय आहे, की ते लोकं काय करतात, की ते तिकडे पोहोचतात आणि आपण कितीही इकडे मेहनत केली, तरी आपण कुठेच पोहोचत नाही किंवा आपण एका लिमिटपर्यंतच सक्सेसफुल राहतो. पण त्याच्या बियॉन्ड जात नाही. तर या प्रश्नांची उत्तर आपण सगळे बघणार आहोत आजच्या सेशनमध्ये. तर बेसिकली पहिली सगळ्यात गोष्ट मी जी सगळ्यांना सांगू इच्छिते, सगळ्या एंटरप्रेन्योर्सचे माझे वर्कशॉप्स होतात. त्यांना सगळ्यांना मी हे सांगते, की तुम्ही तुमच्यामध्ये आतमध्ये झाकून बघा. तुमच्यामध्ये काय स्किल्स आहे हे झाकून बघा. तर म्हणून आज जेव्हा पूजा मॅडमनी म्हटलं,
म्हटलं मी सीए आहे, माझ्याकडनं सगळ्यांना अपेक्षा आहे की मी फायनान्सशी रिलेटेड सगळं सांगणार, ते तर मी करणारच. पण सगळ्यात आधी आपण काय करायला पाहिजे स्मार्ट वेने, असं नाही की घोडेमजुरी म्हणजे काय म्हणतात ना डॉंकी वर्क, तसं नाही. पण स्मार्टली आपण काय करायला पाहिजे, हे 24 तास जे आपल्याकडे आहेत ते आपण कसे डिव्हाइड करायचे, जेणेकरून आपण आपली क्वालिटी जी आहे ती मेंटेन राहील आणि फक्त गधा मजुरी होणार नाही. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण आज बघणार आहोत आपल्या या प्रेझेंटेशन मध्ये, ती म्हणजे की स्किल्स. ठीक आहे. मॅडम मी शेअर करू शकते ना स्क्रीन हो हो माझं? हो हो नक्कीच. मी 1 मिनिट ओके. होस्ट करते तुम्हाला. हां. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत, की आपल्याकडे काय आहे आणि त्याचा आपण किती स्ट्रॉंग वेनी उपयोग करू शकतो. कारण आपण आपल्यामध्ये झाकून कधीच बघत नाही. स्पेशली आपल्यासारख्या ज्या महिला असतात, त्या सगळ्यात पहिले घरच्यांचा, मुलांचा ह्याचा विचार करून मग उरलेला वेळ जो असतो तो बिझनेसकडे देतो आपण. बरोबर आहे ना? तर तसं न करता काय करायचं, की आपले जे 24 तास असतात, ते 24 तास किती छानरित्या आपण डिव्हाईड करू शकू, म्हणजे घरचे पण खुश राहतील, मुलं खुश राहतील आणि आपल्याला जे शेवटी हवं आहे, ज्याच्याकरता आपण धडपड करतो आहोत, आपण फायनान्शियल इंडिपेंडन्स करता जी धडपड करतो आहोत आणि इंडिव्हिज्युअल सॅटिस्फॅक्शन करता, शेवटी आपण इंडिव्हिज्युअल्स पण आहोत ना. असं नाही, आता श्वेता म्हणजे श्वेता आहेच. पण श्वेता आई आहे, श्वेता पत्नी आहे, श्वेता डॉटर आहे. पण श्वेता श्वेता आहे. शेवटी आपण स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन करता आपण काही ना काही करतो. म्हणून ही धडपड आहे. तर आपण आज आता बघणार आहोत, की स्किल्स म्हणजे काय? म्हणजे ही खूपच इम्पोर्टंट गोष्ट आहे आणि स्पेशली कोविडच्या काळामध्ये किती जणांचे बिझनेसेस कमी झाले, किती जणांचे बिझनेसेस गेले, किती जणांच्या नोकऱ्या गेल्या. तर या सगळ्या गोष्टी का बरं झाल्या? हे आपण आज बघणार आहोत. तर इम्पोर्टन्स ऑफ स्किल्स जे म्हणतात ना, ते आपण आज बघणार आहोत. तर मी तुम्हाला एक शेअर करते स्क्रीन ह्याचं. सगळ्यांना दिसतंय? हो. येस मॅम. ओके. ठीक दिसतंय ना सगळ्यांना? हो मॅम, व्यवस्थित हां. दिसतंय. तर आता आपण काय करणार आहोत, स्किल्स आणि फायनान्शियल अवेअरनेस. तर आपल्याला तुमच्या हिशोबाने स्किल्स म्हणजे काय, की आपल्याकडे कुठली सगळ्यात चांगलं स्ट्रेंथ आहे आपल्याकडे आणि आपण सगळ्यांपेक्षा जास्ती चांगलं सगळ्यात काय करू शकतो. सपोज आता इथे 13 जणी आहेत, तर 13 जणींमध्ये आपण सगळ्यात चांगलं काय करू शकतो, त्याला म्हणायचं स्किल. पण ही स्किल प्रत्येक वेळेसच आपल्याला वापरता येईल का? समजा आता श्वेताची स्किल आहे खूप छान मस्त नेटवर्किंग करायचं, छान बोलायचं सगळ्यांशी. पण हे प्रत्येक वेळेसच ती वापरू शकेल का? नाही. ओके. सो तर हे जे स्किल्स आहेत ना, हे वेगवेगळ्या वेळेस वेगळ्या वापरल्या जातात. तर आपण आज बघणार आहोत, की पॅन्डेमिकमध्ये खूप लोकांचे बिझनेसेस का बरं लॉसमध्ये गेले. ओके. तर माझ्या हिशोबाने मी स्किलची डेफिनेशन किंवा स्किल मी ह्याला म्हणते, स्पेशलाइज्ड नॉलेज. स्पेशलाइज्ड नॉलेज मॅम इन फुल स्क्रीन करू शकता का तुम्ही? हो. एक मिनिट. दिसतंय? हो. हां. स्पेशलाइज्ड नॉलेज इन लाईफ लर्निंग स्पेक्ट्रम. माझ्या हिशोबाने स्किल्स म्हणजे हे आहे. आता तुम्ही सगळे फोटोग्राफर्स आहात? हो, काही डिझायनर्स आहेत. फोटोग्राफर्स म्हणजे क्रिएटिव्ह आहे तुमची क्रिएटिव्ह स्किल, आहे. है ना? क्रिएटिव्ह आहे. तर आता मी तुम्हाला विचारते, की तुमचा समजा लाईनीनी तुमचे शॉप्स आहेत, ठीक आहे? तुमचे लाईनीनी बिझनेसेस आहे, शॉप्स आहे आणि तुम्ही सगळे फोटोग्राफर आहात, ठीक आहे? तर आता असं आपल्याला का नेहमी पाहायला मिळतं, की फक्त काहीच फोटोग्राफरकडे गर्दी असते आणि काही लोकं काहीच नसतात. इव्हन डॉक्टर्स सुद्धा. समजा डेंटिस्ट म्हणा किंवा कुठले पण डॉक्टर्स, तर काही एका स्पेसिफिक डॉक्टरकडेच गर्दी असते आणि बाकीचे ते पण तेच शिकलेले असतात ना. सगळेच फोटोग्राफी शिकले ना. पण मग असं काय आहे त्या खास बाईकडे, की सगळेजण तिकडेच जातात. तर हे आहे स्पेशलाइज्ड नॉलेज. हे तर तुम्हाला आहे, स्पेशल नॉलेज आहेच तुम्हाला. पण हे स्पेशल नॉलेज तुम्हाला लाईफ लर्निंग स्पेक्ट्रम म्हणजे काय, की तुमच्या पूर्ण लाईफमध्ये तुम्ही हे कसं घडवून आणता प्रत्येक वेळेस. त्याच्यानंतर तुम्ही
फक्त फोटोग्राफी शिकलाय, त्याला अपग्रेडेशन करता का? तुम्ही त्या फोटोग्राफीचं जे नॉलेज आहे, ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं कस्टमाइज करून वापरता का? हे तुम्ही नेहमी जाणून घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता समजा मी सीए आहे. ठीक आहे. मी सीए आहे आणि मी माझं नॉलेज माझ्याकडे कोणी काही विचारायला येतं, की आता टॅक्स रेट काय आहे? मला टॅक्स सेव्हिंग करायचंय. मी 10 वर्षापूर्वी समजा काही मी टॅक्सेशन शिकले आहे, तर मी त्याला आत्ता सांगू शकेन का? नाही. कारण की दर दिवसाला चेंजेस होतात आणि आपण सध्या हेच विसरलो आहोत. आपण जे कोविड पॅन्डेमिक आलं, हा एक खूप मोठा चॅलेंज होता सगळ्यांकरता आणि या चॅलेंजला आपण रेडी नव्हतो. म्हणून सगळ्यांचे बिझनेसेस लॉसेसमध्ये गेले, लोकांच्या नोकऱ्या गेल्या. पण जर तुम्ही नीट ऑब्झर्व्ह कराल, म्हणजे मी ह्याच्यावर खूप रिसर्च केलाय. तुम्ही जर नीट ऑब्झर्व्ह कराल, तर काही बिझनेसेस खूप चालले. आलं का लक्षात? काही बिझनेसेस खूप चालले. काही जणांना या कोविडमध्ये नोकऱ्या पण लागल्या. मग असं का बरं झालं? कारण की त्यांनी जे टेक्निकल त्यांचं नॉलेज होतं, ते वेगळ्या प्रकारे यूज केलं. ठीक आहे? तर आता समजा मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते. तुम्ही फोटोग्राफीमध्ये आहात. आता समजा या पॅन्डेमिकमध्ये तुमची फोटोग्राफीचे बिझनेस चालत नाहीये. तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही ऑनलाईन अवेअरनेस जनरेशन करू शकता किंवा ऑनलाईन तुम्ही अ, जसं आता पूजा मॅडम घेतात आहे, की ऑनलाईन तुम्ही काही पण फोटोग्राफीशी रिलेटेड करू शकता. ह्याला म्हणतात, की तुमचं नॉलेज इज बेस. पण ते नॉलेज कधी, कुठे-कुठे, कसं-कसं वापरायचं ह्याला लाईफ लर्निंग स्पेक्ट्रम आहे. म्हणून स्किल म्हणजे काय? स्पेशलाइज्ड नॉलेज इन लाईफ लर्निंग स्पेक्ट्रम म्हणजे जे तुमचं नॉलेज आहे, तुम्ही वेगवेगळ्या वेळेस, वेगवेगळ्या एन्व्हायर्नमेंटमध्ये कसं तुम्ही वापरू शकाल, त्याला म्हणतात स्किल. ठीक आहे? आणि हे आपल्याला कधीच कळत नाही. आपण फक्त शिकतो आणि म्हणतो, "अच्छा, मला या प्रकारची नोकरी किंवा बिझनेस माझा चालत नाहीये." पण असं नाहीये. आपल्याला बुद्धी आहे. ती बुद्धी कशी, कुठे, केव्हा आणि कशाप्रकारे वापरायची ह्याला म्हणतात स्किल. ठीक आहे? तर आपण जाऊ दुसऱ्या स्लाइडकडे. आता तुम्ही सगळे म्हणाल, की स्किल्स कशाला हव्या? माझ्याकडे तर नॉलेज आहे. पण ते नॉलेज कसं वापरायचं म्हणून स्किल हवी. ह्याला एक स्किल लागते, की प्रत्येक वेळेस नॉलेज कसं वापरायचं आपलं म्हणून स्किल आहे. आता ही स्किल जी आहे ती कशी घ्यायची, कुठून घ्यायची, त्याचे काही कोर्सेस असतात का? हे आपण बघू. आणि ही स्किल कधी घेऊ शकतो? तर धिस इज द करेक्ट टाईम म्हणजे ही करेक्ट वेळ आहे. कोविड पॅन्डेमिकमध्ये मी तुम्हाला सांगते, की ज्याचा बिझनेस चालेल किंवा ज्याचा बिझनेस पुढे जाईल, तो कधीही मागे हटणार नाही. कारण की आत्ता तुम्ही जे इनोव्हेशन कराल, आत्ता तुमच्या डोक्यातनं जे काही विचार निघतील, ते विचार तुम्हाला पुढे घेऊन जातील. म्हणून तुम्ही सगळ्यांपेक्षा तुम्ही वेगळे डिफरंट राहाल. कारण की आत्ताच वेळ आहे, की तुम्ही तुमचा बिझनेस कसा वाढवायचा आणि कोविड पॅन्डेमिक आपल्याकडे आलेलं आहे ऑलरेडी. आलं का लक्षात? पण इतकं मोठं चॅलेंज मला वाटत नाही, की परत कधी कुठल्या प्रकारचं येईल, ज्याला आपण तयार नसू. तर हे चॅलेंज घेऊन जर तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला तुमच्या नॉलेज बरोबर आणि तुमचा व्यवसाय वाढवला, तर हा बेस्ट पिरियड आहे आणि ह्याच्यानंतर तुम्हाला कुठलेही चॅलेंजेस आले तरी मागेहाट होणार नाही. म्हणून व्हेन टू अक्वायर स्किल्स, धिस इज द बेस्ट टाईम टू अक्वायर द स्किल्स. आता हे स्किल्स आपण कुठे वापरू शकतो? हे आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत नेक्स्ट ह्याच्यामध्ये. तर आता जे स्किल्स इव्हॉल्युशन जे प्रकार आहे ना, आपण ते बघणार आहोत की कसं करायचं आपलं स्किल्स इव्हॉल्युशन. हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर त्याच्यातली फर्स्ट स्टेप काय आहे? प्रत्येकामध्ये वेगवेगळे स्किल्स असतात. ठीक आहे? आणि स्किल्स असतात प्रत्येक जण म्हणून युनिक आहे. प्रत्येक जण वेगळं आहे. का बरं? कारण की आपले वेगवेगळे स्किल्स असतात. प्रत्येकामध्ये स्किल्स असतात. आणि जसं आपण म्हणतो की एका चेहऱ्याचा जो ठसा आहे, ठीक आहे? तर तो प्रत्येक ठसा वेगळा आहे. प्रत्येक जण वेगळं दिसतं. प्रत्येकाचे नाक, डोळे, कान वेगळे. तसंच प्रत्येकामध्ये वेगळे स्किल्स आहेत. त्याला ते युनिक बनवतात. पण आपण ते कधीच आयडेंटिफाय करत नाही. कारण की आपण तेवढा आपल्याला वेळ देत नाही. तर आपण आता बघणार आहोत की स्किल इव्हॉल्युशन कसं होऊ शकतं. स्किल इव्हॉल्युशन म्हणजे काय? की माझ्याकडे स्किल आहे, ते मी कसं वाढवेन आणि कसं उपयोग करेन. त्याला म्हणतात स्किल इव्हॉल्युशन. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टेप काय आहे ही? स्किल आयडेंटिफिकेशन. आता पूजा मॅडमकडे एक स्किल आहे.
ठीक आहे. तर 10 स्किल मधनं आपण एक स्किल आपली आयडेंटिफाय करायची की मी सगळ्यांपेक्षा कशी वेगळी आहे. तर ही स्किल तुम्ही आयडेंटिफाय करायची. आपण एक एक्सरसाइज पण करणार आहोत ह्याच्याकरता. तर फर्स्ट स्टेप काय आहे? स्किल आयडेंटिफिकेशन. मग आयडेंटिफाय केल्यावर आपल्याला ती स्किल आपल्या बिझनेस करता पुरेशी आहे का? की आपल्याला अजून त्याच्या पॉलिशिंग करायचं आहे, है ना? आपण चपला, बूट जे आहे, इव्हन आपले प्रेसचे कपडे जे आहे, ते आपण नेहमी चांगले कपडे घालतो, नाही का? बाहेर जाताना. मग डेव्हलप करतो ना आपण प्रत्येक ह्याला तसं स्किल आयडेंटिफाय करायचं आणि मग त्या स्किल आयडेंटिफाय करून त्याला डेव्हलप करायचं की आपण त्या बिझनेसमध्ये कशी वापरू शकतो ती स्किल. ही आहे सेकंड स्टेप. आणि थर्ड स्टेप आहे स्किल मॅनेजमेंट. हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. सगळ्यात हायेस्ट लेवलची स्टेप काय आहे? स्किल मॅनेजमेंट. म्हणजे काय? की मला माझी स्किल मॅनेज करता आली पाहिजे. पैसा मॅनेज म्हणजे काय? आपण पैसा सगळीकडे समजा आपल्याला ₹10,000 मिळतात आहे. तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग करतो ना. 2,000चं रेंट जातं, 1,000 मध्ये फीस जाते, 3,000 तर 10,000ला वेगळ्या भागात आपण डिव्हाइड करतो, नाही का? तसंच आपण एक स्किल आयडेंटिफाय आपल्या 3-4 करायच्या आणि कुठली स्किल कुठल्या वेळेस कधी वापरायची हे आपल्याला कळलं पाहिजे. ह्याला काय म्हणतात? स्किल मॅनेजमेंट. आलं लक्षात? हम्म. Yes. खूप छान. नेक्स्ट आता आपण पहिल्या प्रश्नाकडे परत जाणार आहोत. पहिल्या स्टेपकडे. आपल्याला स्किल्स मिळतील कुठून? ठीक आहे. आपल्याला काही बाजारात मिळतात का स्किल? शॉप करू शकतो का आपण विकत? नाही. मग कशा मिळतील स्किल? तर आपण जाणार आहोत आता ह्याच्याकडे. तर स्किल आयडेंटिफिकेशनचे आपल्या स्किल्सचे 3 प्रकार आहेत. पर्सनल स्किल, ठीक आहे. पर्सनल स्किल म्हणजे काय? की मी जसं तुम्हाला सांगितलं की पूजाकडे एक जी स्किल आहे ती फक्त पूजाकडेच आहे. स्वातीकडे जी आहे ती फक्त स्वातीकडे आहे. ठीक आहे. ह्याला म्हणतात पर्सनल स्किल्स. या स्किल्स असतात खूप युनिक असतात आणि या आपण कधी कोणाच्या चोरू शकत नाही. आता समजा माझं क्रिएटिव्ह माइंड आहे तर मी क्रिएटिव्हिटीनी खूप छान करते काही. ठीक आहे. आता फोटोग्राफी फॉर एक्झाम्पल की काही जण आपले म्हणजे फोटोग्राफी शिकलं तरी त्याच्यावर प्रयत्न करत राहतात आणि त्याला अजून छान काहीतरी करत राहतात है ना. फोटोग्राफ कसा करायचा, कुठल्या अँगलनी चांगला दिसेल, काय ब्राईटनेस असला की. तर ह्या प्रत्येकाच्या पर्सनल स्किल्स आहे. हे आपण कधी कोणाच्या पर्सनल स्किल्स त्या चोरू शकत नाही. कितीही म्हटलं तरी. ठीक आहे. नेक्स्ट काय? जॉब स्पेसिफिक स्किल्स आहे. तर जॉब स्पेसिफिक स्किल म्हणजे काय? की तुम्हाला कुठल्या जॉबला कुठली स्किल स्पेसिफिक लागते. म्हणजे कधी-कधी पहा आपल्याला समजा रेडिओ जॉकी आहे. समजा रेडिओवर जायचंय आपल्याला. ठीक आहे. रेडिओवर आपल्याला अनाउन्सर म्हणून जायचं आहे, बातम्या सांगायला. तर आपल्याला स्पष्ट बोलणं, त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल असणं, चेहऱ्यावरचे हावभाव असणं, हे आपले जॉब स्पेसिफिक स्किल्स आहेत. ठीक आहे. हे सगळ्यांना लागतातच. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याला काय म्हणतात? जॉब स्पेसिफिक स्किल. आता समजा मी ॲज अ फोटोग्राफर म्हणून गेले, इंटरव्ह्यू करता. पूजाकडे समजा इंटरव्ह्यू करता मी गेले आणि पूजा मला काय-काय विचारेल, की "तू फोटोग्राफी कशी शिकली? मग तुला या DSLR वर करता येतं का? मग तू किती ह्याचं फोटोग्राफी करू शकते?" हे सगळे जॉब स्पेसिफिक स्किल्स आहे. हे सगळ्यांना लागतातच. ठीक आहे. नेक्स्ट काय? ट्रान्सफरेबल स्किल्स. ट्रान्सफरेबल स्किल्स म्हणजे काय? की समजा आता मी पूजाकडे गेले आणि पूजाला म्हटलं, की "मला हे येत नाही." तर पूजा तिचं नॉलेज मला ट्रान्सफर करू शकेल. या ट्रान्सफरेबल स्किल्स आहे. जसं आता मी तुम्हाला नॉलेज शेअर करते आहे. ठीक आहे. या ट्रान्सफरेबल स्किल्स आहेत सगळ्या. पण सगळ्यात युनिक स्किल कुठली आहे? पर्सनल स्किल. हां, म्हणून या स्किलवर आपण जर काम केलं, माझ्या म्हणण्याचा अर्थ तो आहे, या स्किलवर जर आपण काम केलं आणि या स्किलला पर्सनल स्किलला पॉलिश केलं, तर आपण सगळ्यांपेक्षा वेगळं दिसू. सगळ्या फोटोग्राफर्सपेक्षा मी का वेगळी दिसेन? कारण मी माझ्या पर्सनल स्किलला पॉलिश केलंय. सो पर्सनल स्किल सगळ्यात इम्पॉर्टंट स्किल आहे, जे आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे जस्ट एक्झाम्पल दिलंय. तुम्हाला दिसतंय का? हो. आता पहा आपल्याला पेपरमध्ये जॉब डिस्क्रिप्शन येतं. ठीक आहे. की जॉब रिक्वायरमेंट आहे की एंट्री लेव्हल मार्केटिंग पाहिजे आहे. म्हणजे ह्याच्याकरता कोणी पाहिजे आहे. तर आता ते कसं आयडेंटिफाय करायचं? फास्ट पेस्ड कंपनी आहे, सेल्फ स्टार्टर आहे, लीडरशिप हे सगळं पाहिजे आहे.
तर तेव्हा हे बघायचं की हे आपल्याकडे स्किल्स आहेत का, तरच त्या जॉबला अप्लाय करायचं. जर या स्किल्स नाहीये आपल्याकडे आणि जॉबला अप्लाय केलं तर काय होणार की आपल्याला जॉब्स कधीच मिळणार नाही आणि मग आपल्याला काय वाटत राहील की अरे मला तर कुठेच जॉब मिळत नाही. आलं का लक्षात? तर म्हणून काय करायचं की जेव्हाही कुठली ऍडव्हर्टाइजमेंट येते किंवा तुम्ही एखादं प्रपोजल कुठल्या बिझनेस करता सबमिट करताय तर त्याची रिक्वायरमेंट काय आहे, हे असे जे हे पहा, हे कम्प्युटर स्किल्स, त्याच्यानंतर रायटिंग रिपोर्ट्स, प्रेझेंटेशन, सेल्फ स्टार्टर म्हणजे काय की मला कोणी सांगितलं नाही तरी मी स्वतःहून समोर जाऊन करते का, जर नसेल करत तर मग ह्याला अप्लाय नाही करायचं. म्हणजे काय की मॅचिंग करायचं आपले स्किल्स आपण कसे आहोत आणि ती जॉब रिक्वायरमेंट कशी आहे किंवा बिझनेस रिक्वायरमेंट कशी आहे, तरच तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल राहाल. आता मी तुम्हाला एक खूप सिंपल एक्झाम्पल देते की आपण कुठलाही बिझनेस सुरू करतो, ठीक आहे. तर बिझनेस सुरू करतो तर आपण कसं सुरू करतो तो बिझनेस की मला हा या प्रोडक्टमध्ये बिझनेस सुरू करायचा आहे म्हणून मी करते. पण आपण हे कधी बघत नाही की जे माझे कस्टमर्स आहेत त्यांना हे प्रॉडक्ट हवंय की नाही. आलं का लक्षात? जर आपण आपल्याला वाटतं म्हणून बिझनेस सुरू केला आणि कस्टमर्सला तर नकोच असला तर काय फायदा होईल, आपला बिझनेस लॉसमध्ये जाईल. तर म्हणून हे मॅचिंग करणं खूप गरजेचं आहे की बिझनेस पण सुरू करायचंय त्याला सुद्धा एक प्रकारचा रिसर्च लागतो की या एरियामध्ये ह्याची रिक्वायरमेंट आहे का. आता मी समजा डेंटल क्लिनिक उघडलं किंवा मी फोटोग्राफीचं मला शॉप उघडायचंय तर मी त्या लाईनीमध्ये 10 फोटोग्राफीचे शॉप्स आहे तिथेच उघडेन का, नाही, कारण तिथे रिक्वायरमेंट कमी आहे. मी कुठे जाऊन उघडेन, थोडंसं दूर जिथे फोटोग्राफीचा काहीच शॉप नाही तिथे उघडेन आणि तिथे मी बघेन की यंग मुलं आहेत का, वर्किंग लोक आहेत का. समजा सगळ्या म्हाताऱ्या लोकांमध्ये मी उघडलं, म्हाताऱ्या रेसिडेन्शियल एरियामध्ये, तर माझं चालेल का, कारण त्यांना काहीच रिक्वायरमेंट नाही. तर मला ते शॉप कुठे उघडायला पाहिजे की जिथे वर्किंग लोक आहे, जिथे बिझनेस लोक आहे, जिथे खूप फोटोची रिक्वायरमेंट आहे, येणं जाणं आहे अब्रॉडला. आलं का लक्षात? तर अशा ठिकाणी मला फोटोचा शॉप उघडून फायदा होईल. तर ह्याला म्हणतात मॅचिंग, मॅचिंग ऑफ स्किल्स. आलं का लक्षात? नेक्स्ट आहे स्किल डेव्हलपमेंट. आपण जे बघितलं होतं त्याच्यामध्ये आयडेंटिफाईंग युअर स्किल गॅप. स्किल गॅप म्हणजे काय की तिथे रिक्वायरमेंट आहे पण ती स्किल माझ्याकडे नाही आहे, त्याला म्हणतात स्किल गॅप. स्किल गॅप म्हणजे काय की रिक्वायरमेंट आहे स्किलची. आता नेटवर्किंग आपण जेव्हा म्हणतो तर पूजा मॅडमला चांगलं माहित असेल की नेटवर्किंग जो प्रकार आहे, तर समजा मी दुसऱ्यांशी बोलणार नाही स्वतःहून किंवा स्वतःहून कॉल्स नाही करणार, काही नाही करणार, तर नेटवर्किंग होऊ शकेल का माझं, नाही. मी बिझनेस पुढे चालवू शकेन का, नाही. तर ही स्किल गॅप जी आहे ती आपल्याला आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. जरुरी. आता आपण जाऊ ह्याच्याकडे कुठल्या टाइप्सचे स्किल्स आहेत. तर त्याच्यातले 2 प्रकार आहेत स्किल्सचे. एक आहे कोर स्किल आणि एक आहे सेकंडरी स्किल. कोर आपल्याकडे कुठली आहे आपल्याला आयडेंटिफाय करणं खूप जरुरी आहे. कोर स्किल आणि सेकंडरी स्किल. आता मला तुम्ही सांगा की ऍज अ फोटोग्राफर आणि डिझायनर्स आहेत इथे, तर 1-2 जणी मला उत्तर द्या की तुमच्या फोटोग्राफीमध्ये सगळ्यात कोर स्किल कुठली असेल, एखादी स्किल सांगा. स्पेशलायझेशन इन कॅन्डिड फोटोग्राफी ही कोर स्किल आहे. हम्म. अच्छा. आणि सेकंडरी स्किल कुठली आहे? बेसिक फोटोग्राफी आपण मला थोडंसं कन्फ्यूज झालं प्रश्न. हा मी सांगते. कोर स्किल आता तुम्ही म्हणाला की कॅन्डिड फोटोग्राफी आणि तुम्ही काहीतरी म्हणाला ती म्हणजे कोर स्किल आहे, ठीक आहे. कोर स्किल म्हणजे काय, ही स्किल पाहिजेच फोटोग्राफर बनायला. ही स्किल नसली तर तुम्ही फोटोग्राफर बनू शकत नाही, ठीक आहे. आता तुम्ही फोटोग्राफर बनला, तुमच्याकडे ही कोर स्किल आहे. आता सेकंडरी स्किल्स म्हणजे काय की फक्त तुम्ही फोटो कसे काढायचे तुम्ही हे छान शिकला, पण जर तुम्ही नेटवर्किंग करणार नाही, त्या फोटोग्राफीची ऍडव्हर्टाइजमेंट करणार नाही, तर तुम्ही पुढे सक्सेसफुल व्हाल का, नाही,
ठीक आहे. तर आपण सगळेजणच म्हणजे जे बिझनेस वुमन आहोत किंवा जे एंटरप्रेन्युअर्स आहे, ती सगळ्यात मोठी चूक कुठे करतात? ते सेकंडरी स्किल्सला खूप कमी इम्पॉर्टन्स देतात. आता मी सीए आहे, ठीक आहे. तर मी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कशाला देईन, की माझं टेक्निकल नॉलेज चांगलं आहे का? ठीक आहे. आता टेक्निकल नॉलेज तर माझं चांगलं आहे, पण मी जर ते पुढे सांगूच शकणार नाही, टेक्निकल नॉलेज समजावूच शकणार नाही, तर माझ्या त्या टेक्निकल नॉलेजला अर्थ आहे का काही? नाही. तर ही मी दुसऱ्यांपर्यंत कशी पोहोचेन, मी नेटवर्किंग कसं करेन, दुसऱ्यांना मला येतं आहे हे कसं सांगेन, ह्याला म्हणतात सेकंडरी स्किल. आणि सगळेजण आपण चूक कुठे करतो? आपण सेकंडरी स्किल्सला नेग्लेक्ट करतो. कारण आपण फोटोग्राफी वगैरे तर छान शिकून घेतली आहे. पण आता समजा तुम्ही बिझनेस करणार फोटोग्राफीचा, तर सेकंडरी स्किल्स कुठली पाहिजे? नेटवर्किंग, दुसऱ्यांशी चांगलं बोलणं. आपल्याकडे फोटोग्राफ करता एक पहिल्यांदा कोणी कस्टमर आला, त्याला रिटेन कसं करायचं? तो परत आपल्याकडे आला पाहिजे. ह्याच्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे? या सगळ्या सेकंडरी स्किल्स आहेत. हे सगळ्यात जास्ती दुर्लक्ष आपण सगळे करतो सेकंडरी स्किल्सकडे. ठीक आहे. आता मी एक छान एक्झाम्पल दिलं ह्याच्यामध्ये. एक रायटरचा जॉब आहे, ठीक आहे. तर रायटरचा जॉब करता कुठल्या स्किल्स पाहिजे? की तो लँग्वेज त्याची चांगली पाहिजे. समजा मराठी रायटर आहे तर त्याचं मराठी भाषेवर प्रभुत्व पाहिजे. त्याच्यानंतर अजून काय पाहिजे? Imagination skill. इमॅजिनेशन पाहिजे. व्होकॅब्युलरी पाहिजे. व्होकॅब्युलरी पाहिजे. व्हेरी नाईस. तर हे सगळं कोर स्किल्स आहे. आता सेकंडरी स्किल्स काय याच्या? काय दिसतंय तुम्हाला? सेकंडरी स्किल्स आहे टाइम मॅनेजमेंट, है ना. समजा आता मला कोणी पुस्तक लिहायला दिलं आणि म्हटलं की हे पुस्तक लिहा तुम्ही, आणि मी 1 वर्ष पुस्तकच लिहित राहिले, त्याला काही अर्थ आहे का? नाही. ते पुस्तक वेळेत संपलं समजा लिहून, तर त्याला अर्थ आहे काही. तर म्हणून टाइम मॅनेजमेंट, मी किती वेळात ते पुस्तक संपेल, हे टाइम मॅनेजमेंट आहे. त्याच्यानंतर समजा मी रायटर आहे, तर लोकांनी माझं पुस्तक विकत घेतलं पाहिजे ना, तर मला 10 ठिकाणी जावं लागेल, मला लायब्ररीत जावं लागेल. तर या सगळ्या गोष्टी काय म्हणतात? त्याला सेकंडरी स्किल्स म्हणतात. की मी नुसतं पुस्तकं लिहून घेईन आणि घरातच ठेवीन साचून, असा ह्याला अर्थ नाही ना. मला सेल पण करायला पाहिजे. मग मला पब्लिशरकडे जायला लागेल, मला त्यांच्याशी नीट बोलावं लागेल, लोकांनी माझं पुस्तक पब्लिश केलं पाहिजे. या सगळ्या कुठल्या स्किल्स आहे? सेकंडरी स्किल्स आहे, पण या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आता स्किल मॅनेजमेंट म्हणजे काय? लर्न तर करायलाच लागतं आपल्याला. रिलर्न म्हणजे काय? की मी जे शिकले आहे ते या घटकेला किंवा या वेळेस ते अप्लिकेबल आहे का, की आउटडेटेड आहे? आपल्याला आपल्या मुलं खूपदा म्हणतात ना, आई तुला हे कळत नाही, हे आउटडेटेड आहे. हा, तर आपल्याला मुलांबरोबर राहायला काय करायला लागतं? त्यांचीच भाषा, त्यांच्याच गोष्टी शिकायला लागतात. तसं त्याला काय म्हणतात? रिलर्न. म्हणजे आपण जे शिकलोय, आपणही कम्प्युटर शिकलो, आपणही फोन शिकलो, पण आजकालची नवीन लँग्वेज, व्हॉट्सअप कसं वापरायचं, इंस्टाग्राम कसं वापरायचं, हे आपण कोणाकडनं शिकतो? मुलांकडनं. तर आपण काय जे शिकलोय ते आपण परत शिकतोय, त्याला म्हणतात रिलर्निंग. हे नाही केलं आपण तर आपण काय राहू? आउटडेटेडच राहू. लोक आपल्याला विचारणार नाही, घरचे सुद्धा विचारणार नाही काही दिवसांनी. म्हणून घरच्यांबरोबर आपल्याला बरोबर त्या मुलांबरोबर राहायला लागतं, त्यांच्या हिशोबाने, त्यांच्याप्रमाणे आपल्याला शिकावं लागतं. आपल्याला कम्प्युटर आधी येत होतं का? बिना कम्प्युटरचे आपलं चालत होतं, पण पॅन्डेमिकमुळे हे कधी आपण विचार केला होता का असा, की आपण असं बोलू झूमवर? झूम माहिती तरी होतं का आपल्याला पॅन्डेमिकच्या आधी? नाही. आपण सगळं शिकलो आणि समजा मी ठरवलं की नाही, मी तर खूप हुशार आहे, मी सीए आहे, मी हे आहे, ते आहे, पण मी झूम नाही शिकणार. मला सगळे म्हणतील तू घरीच बस, मग नको शिकू झूम. काहीच अर्थ नाही ना. तर आपल्याला रिलर्निंग करावं लागतं. परत शिकावं, जे शिकलो ते परत शिकावं लागतं. म्हणजे आपण अपडेटेड राहतो. म्हणजे आपण काय राहतो? रेलेव्हंट राहतो. आजकाल खूप हा टर्म येतो आहे की यू हॅव टू बी रेलेव्हंट. रेलेव्हंट म्हणजे काय? की आपण एन्व्हायरमेंट प्रमाणे जर अपडेटेड राहिलो नाही,
तर आपल्याला घरचे सुद्धा विचारणार नाही. जिथे घरचेच विचारत नाही तर बाहेरचे काय विचारतील, है ना? म्हणून आपल्याला सगळं जे आपण शिकलो ते परत रिलर्न करायला लागतंय. ह्याला म्हणतात रिलर्निंग. नेक्स्ट काय, रिलर्न केल्यावर आपल्याला पुढे जायचं आहे. आज 13 लोक इथे समजा फोटोग्राफर आहे, ह्यांनी सगळ्यांनी कम्प्युटर येत आहे, सगळ्यांना झूम येत आहे. मग आता मी माझं वेगळं अस्तित्व कसं निर्माण करू? तर मला अपस्केल करायला लागेल. जे सगळे शिकले आहे त्याच्यापेक्षा एक काकण वर मला जावं लागेल. मला अजून अपग्रेडेशन करावं लागेल. त्याला म्हणतात अपस्केल. तर आपण काय, आणि ह्याला म्हणतात स्किल मॅनेजमेंट. लर्न करायचं, जे शिकलोय आपण ते शिकायचं, परत रिलर्न करायचं. रिलर्न केल्याने आपण अपडेटेड राहू लोकांबरोबर. आणि अपस्केल, अपडेटेड झाल्यावर आपण वेगळं अस्तित्व कसं निर्माण करायचं? अपस्केल. आलं का लक्षात? हम्म. मग नेक्स्ट आता मी एक तुम्हाला छान हे सांगणार आहे. तर आता स्किल कनेक्ट जो आहे ना, तो एक फेसबुक ग्रुप म्हणून मी सुरू केला होता, की स्किल्स कशा बायकांच्या वाढतील. हा फक्त लेडीज ग्रुप आहे. तर तुम्ही फेसबुकवर जर जात आणि हा असा स्किल कनेक्ट म्हणून टाईप कराल तर तुम्ही मेंबर्स ह्याचे होऊ शकता. फ्री मेंबरशिप आहे, ह्याच्यात काही हे नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये आपले काय काय लाईव्ह सेशन्स होतात. त्याच्यानंतर स्किल दान म्हणून एक आहे, तर जसं फोटोग्राफीचं नॉलेज तुम्ही शेअर करू शकता. लाईव्ह इंटरव्ह्यूज होतात. तर पूजा मॅडम आल्या होत्या एका लाईव्ह इंटरव्ह्यूला. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट सिरीज पण आम्ही घेतो. म्हणजे समजा आता मी ब्रेक घेतला आहे किंवा माझा जॉब गेला आहे, तर मला परत एम्प्लॉयमेंट मध्ये जायचं आहे, परत नोकरी करायची आहे, तर मग त्याच्याकरता काय स्किल्स लागतात, तर हे सगळं आपण एम्प्लॉयमेंट सिरीज मध्ये घेतो. तर असा हा फेसबुक ग्रुप आहे. हे पहा, हे लाईव्ह सेशन्स आहेत. त्याच्यानंतर स्किल स्टेशन म्हणून घेतो. आता जसं गाण्याचा कार्यक्रम घ्यायचा आहे, 10 सिंगर्सचा कार्यक्रम, तर ते आपण स्किल स्टेशन मध्ये घेतो. तर आता मी तुम्हाला एक सांगणार आहे आणि ते तुम्हाला करायचंच आहे. ह्याला स्किल कार्ड आपल्याला आपलं आपलं प्रिपेअर करायचं आहे. हा, आणि हे स्किल कार्ड ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर मी लॉन्च केली होती. आणि ह्याच्या लॉन्चला हे स्किल कार्ड लॉन्च करून त्याला मी कॉफी टेबल बुक माहिती असेल ना सगळ्यांना, हो. स्किल टेबल बुक मी स्किल टेबल बुक फॉर्म केलं होतं. आणि त्याच्या लॉन्चला नितीन गडकरी सर आले होते, त्यांना हे खूप आवडलं स्किल्सचं. तर आता हे तुम्हाला मी करायला सांगणार आहे. तर इथे तुम्हाला सगळ्यांना फॉर्मॅट दिसतो आहे स्किल कार्डचा. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं, आणि हे मला पाठवा तुम्ही सगळे, कारण की मी ते त्या माझ्या स्किल टेबल बुक मध्ये इन्क्लूड करीन विथ तुमचा फोटो. पूजा मॅम मला सगळ्यांचा फोटो आणि नक्कीच. स्किल टेबल बुक त्याच्यामध्ये मी इन्क्लूड करीन हे. ओके, चालेल. तर तुमचं नाव, तुमचा फोटो, तुमचे डिटेल्स आणि स्पेशलायझेशन. आता ह्याच्यानंतर हे जे 3 शेवटचे आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता तुम्हाला लिहायचं काय आहे, की लॉकडाऊनच्या आधी तुमचे काय स्किल्स होते, लॉकडाऊन मध्ये तुम्ही काय स्किल्स वापरले, आणि लॉकडाऊन नंतर तुम्ही काय स्किल्स वापरणार आहात. लॉकडाऊन म्हणजे काय, की पॅन्डेमिक नंतर. आता मी एक्झाम्पल देते तुम्हाला. मी टीचर आहे, ठीक आहे. तर मी टीचिंग प्रोफेशन मध्ये आहे. लॉकडाऊनच्या आधी मी काय करायचे, स्वतः फिजिकली क्लासरूम मध्ये समोर मुलांच्या मी शिकवायचे सगळ्यांना. मला कळायचं लोकांचं, या मुलाला समजलंय, त्या मुलाला समजलंय की नाही, ठीक आहे. तर माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता मुलांशी. लॉकडाऊन मध्ये काय झालं, झूमवर झालं. जसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की झूमवर ना खूप कठीण असतं शिकवणं, ठीक आहे. पण तरी काय केलं, मी माझ्या कम्प्युटर स्किल्स चेंज केल्या. आधी जे माझ्याजवळ नव्हतं ते मी आता शिकले, आणि मी झूमवरनं कम्प्युटरवरनं शिकवायचा प्रयत्न करते आहे. तर ही माझी चेंज ऑफ स्किल आहे ड्युरिंग पॅन्डेमिक ऍज अ टीचर. आणि पॅन्डेमिक नंतर मला स्किल कुठली वापरायला लागणार, की मला हे पण कळायला पाहिजे की नोट्स ज्या आहे त्या अपलोड करायच्या आहे मला. म्हणजे मला नोट्स पण प्रिपेअर करायला लागणार हाताने, आणि मला कम्प्युटर स्किल्स, म्हणजे मला दोन्हीचं कॉम्बिनेशन करायला लागणार. तेव्हाच मी चांगली टीचर म्हणून राहीन, प्रसिद्ध होईल. तर असं तुम्हाला तुमच्या बाबतीत करायचं आहे. तर जसं स्किल समजा तुमची फोटोग्राफी आहे, तर फोटोग्राफीमध्ये पण प्रत्येकाच्या स्किल्स वेगळ्या वेगळ्या असतील.
है ना? वेगवेगळं तुमचं काय. तर एक आपण 5 मिनिटं घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपण ते झाल्यावर फायनान्स कडे वळू. तर आता किती वाजले? ठीक 4 वाजता आपण एकेकाचं बघू अनालिसिस करून. आणि हे जर तुम्ही केलं ना, तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की तुम्हाला अजून काय पुढे करायला लागेल. कोणता नंबर आहे? कोणाचं समजा झालं असेल तर आपण एक फक्त एक्झाम्पल करता घेऊ शकतो आणि मग आपण पुढच्या स्लाइड पण ते तुम्ही बनवून पूजा मॅडमला द्याल. कोणाचं झालंय का? कोणाला इच्छा आहे सांगायची काही? कसं केलंय? की तुम्हाला वेळ हवाय अजून? अजून वेळ हवा असेल तर आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊ. पूजा मॅडम आपण पुढे पुढच्या स्लाइड कडे जायचं? पुढे जाऊया आणि तोपर्यंत त्यांचं रेडी होते. चालेल. मग ठेवूया लास्ट मध्ये. किंवा हा 1-2 दिवसांनी दिला तरी चालेल, काही हरकत नाही. म्हणजे last थोडा मध्ये वेळ मिळेल. 1-2 जणींचं आपण घेऊया माहितीसाठी फक्त. बरं.
सोनाली मॅम, हो. मला असं वाटते की स्किल रिक्वायर बिफोर लॉकडाऊन फॉर युअर सेक्टर अँड युअर सेल्फ, हे आता हा पास झालेला आहे. आता जे होतं आधी ऑब्व्हियसली त्यामध्ये सगळ्यांनी भर केलेला आहे, कारण की सगळ्यांनाच कळलं की डिजिटली म्हणा किंवा अजून सगळ्यांच्या हिशोबाने कसं आपण समोर यायचं, त्या गोष्टी मी तर लिहिलेल्याच आहे. आणि स्किल दॅट विल बी रिक्वायर आफ्टर लॉकडाऊन फॉर युअर सेल्फ सेक्टर अँड युअर सेल्फ, हा महत्त्वाचा आहे की आत्ता आपल्याला नेक्स्ट काय करेक्ट, करायचं आहे, कुठल्या गोष्टी आपल्याला करेक्ट. इम्प्लिमेंट करायचं आहे. तर हा शेवटचा भाग मी लिहिलेला आहे. ओके, ओके. सांगा ना, चालेल. कंप्लीट असेल तर सांगा. हाँ मतलब जैसे मेरा जो सेक्टर है उस सेक्टर में मुझे डिजिटली सबसे ज़्यादा खुद को ये करना है, जितना अभी मैं हूँ उससे भी ज़्यादा मुझे करना है. वेबसाइट डेवलपिंग में ज़्यादा मुझे ध्यान देना है, लिंक्डइन अकाउंट मैनेजमेंट, कम्युनिकेशन, सोशल मीडिया नेटवर्किंग, हाउ टू ऑर्गनाइज झूम और झूम आणि गुगल मीटिंग, ॲज वेल ॲज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण करायचं आणि वोकॅब्युलरी गेन सगळ्यात महत्त्वाचं, या गोष्टी करेक्ट, करायचं. करेक्ट. व्हेरी नाईस. ओके. आता आपण वळूया फायनान्सकडे. तर मी तुम्हाला तेच सांगितलं की पैसा म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एंटरप्रेन्युअर्सला. आणि कुठलाही बिझनेस सुरू करायचा म्हणजे आपल्याला खूप पैसा लागतो. त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकत नाही की मी अकाउंटिंग मला किंवा फायनान्स काही कळत नाही आणि मी आउटसोर्स करीन, मी दुसऱ्याला कोणाला तरी देईन. आपण दुसऱ्याला दिलं तरीही एंटरप्रेन्युअरला प्रत्येक गोष्ट, एंटरप्रेन्युअरला मार्केट समजलं पाहिजे, एंटरप्रेन्युअरला बेसिक फायनान्स समजलं पाहिजे, एंटरप्रेन्युअरला सेलिंग कसं करायचं हे समजलं पाहिजे. जोपर्यंत आपण या 5-6 गोष्टी, टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्युअरला कळायलाच पाहिजे. आपल्याला या गोष्टी जर कळल्या नाही तर आपल्याला उद्या कोणीही येऊन बुद्धू बनवू शकतं. तर त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी एक्सपर्ट्स आपण डेफिनेटली हायर करू शकतो. ठीक आहे. तर आता मी म्हणजे हे नाही म्हणत की आपल्याला टॅक्सेशन पूर्ण सगळं समजलं पाहिजे, आपण रिटर्न फाईल करू शकलो पाहिजे, नाही. त्याच्याकरता एक्सपर्ट्सच पाहिजे. पण ते एक्सपर्ट आपल्याला काय सांगतात आहे, हे तरी आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून म्हणतात की एंटरप्रेन्युअरला सगळ्या गोष्टीचं ओव्हरऑल ज्ञान पाहिजे, की जेणेकरून आपल्याला कोणी मूर्ख बनवायला नको. आलं का लक्षात? तर म्हणून आता खास एंटरप्रेन्युअर्सला या बेसिक टर्म्स आहे, या यायलाच पाहिजे. तर मी आता तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करते, की काय त्या टर्म्स आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रेव्हेन्यू. रेव्हेन्यू म्हणजे काय? की आपण आपलं प्रोडक्ट सेल करून किंवा सर्व्हिस समजा एका फोटोग्राफीचे किती पैसे ठरवायचे, हे कसं ठरवतो आपण? त्याला म्हणतात रेव्हेन्यू. ठीक आहे. तर आता रेव्हेन्यू म्हणजे काय, की मी किती सेलिंग करते आहे. आणि सेलिंग करताना समजा मी 100 युनिट्स प्रोड्यूस केले, 100 युनिट्स मी मॅन्युफॅक्चर केले, तर एका युनिटची सेलिंग प्राइस मी किती ठेवायला पाहिजे? म्हणजे आता उदाहरणार्थ की मी फोटो एक काढला, माझ्याकडे एक फोटो काढायला कोणी आलं, तर मी त्याला ₹20 चार्ज करायला पाहिजे की ₹25 चार्ज करायला पाहिजे? हा खूप मोठा प्रश्न असतो. समजा मी ₹20 ठरवला आणि माझ्या बाजूचा ₹15 देत असला, तर लोकं कुठे जातील? ₹15 वाल्याकडे. ठीक आहे. समजा मी ₹25 ठरवला, तर काही लोकं असे पण असतात, की अच्छा ही जास्ती प्राइस आहे ना, म्हणजे हिची क्वालिटी चांगली असणार. ठीक आहे. तर मला या दोघांमध्ये एक बॅलन्स तयार करून मला एक प्राइस डिसाईड करायची. त्या प्राइसला आपण काय म्हणतो? कॉम्पिटिटिव्ह प्राइस. त्या प्राइसला आपण म्हणतो कॉम्पिटिटिव्ह प्राइस. कॉम्पिटिटिव्ह प्राइस म्हणजे काय? की माझे जे कॉम्पिटिटर्स आहे, माझ्या मार्केटमध्ये जे सगळे फोटोग्राफर्स आहेत, सगळे डिझायनिंगचे आहे, त्यांची प्राइस एकीची 20 आहे, एकीची 22 आहे, एकीची 15 आहे. या सगळ्यांचं मला एव्हरेज काढायचंय. एव्हरेज म्हणजे काय? की 5 लोकांची प्राइस घ्यायची डिव्हायडेड बाय 5. हे एव्हरेज प्राइस आहे. ह्याला म्हणतात कॉम्पिटिटिव्ह प्राइस. जर माझी कॉम्पिटिटिव्ह प्राइस असली, तर माझा बिझनेस नक्की वाढेल. ठीक आहे. तर ह्याला आता मी 10 समजा 10 प्रॉडक्ट्स मी 10 युनिट सेल केले ₹20 मध्ये, तर 10 इंटू 20 म्हणजे ₹200 आपण म्हणू, त्याला काय म्हणू? रेव्हेन्यू. त्याला काय म्हणायचं? रेव्हेन्यू. म्हणजे नंबर ऑफ युनिट्स. समजा आता मी काय म्हणतात त्याला, एक माझ्याकडे 8 कस्टमर्स आले फोटो काढायला.
ठीक आहे. 8 कस्टमर्स कडनं मी 10 रुपये एकेका कॉपीचे घेतले. तर 8 into 10 म्हणजे ह्याला म्हणू रेव्हेन्यू. ठीक आहे. हे समजलं सगळ्यांना? हो. पुढे जाऊ. Yes, sir. हा, आता नेक्स्ट आहे खूप इम्पॉर्टंट, म्हणजे आता बरं तुम्हाला रेव्हेन्यू मध्ये हे कळलं की प्राइस कशी डिसाइड करायची, म्हणजे त्याला काय म्हणायचं, कॉम्पिटेटिव्ह प्राइस. म्हणजे आपली प्राइस खूप कमी पण नको आणि खूप जास्ती पण नको, मधली प्राइस पाहिजे, ऍव्हरेज प्राइस. त्याला आपण म्हणू कॉम्पिटेटिव्ह प्राइस. तर कॉम्पिटेटिव्ह मॅडम म्हणजे हा. नेहमी आपल्या कॉम्पिटिटरच्या प्राइस सोबत हे जजमेंट करत असं हो, राहायला पाहिजे का? एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला ह्याचा अर्थ काय की मार्केटचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर हो. ह्याला म्हणतात रेव्हेन्यू. आता आपण नेक्स्ट ह्याच्याकडे वळू, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय, आता पेन आहे माझ्याकडे, हा पेन आहे. ठीक आहे. हा पेन बनवायला काय काय लागू शकतं आपण विचार करू शकतो. एक रॉ मटेरियल लागेल मला. ठीक आहे. सेकंड काय लागेल, हे बनवायला मला वर्कर्स लागतील, म्हणजे लेबर लागेल. ठीक आहे. आणि अजून काही एक्सपेन्सेस लागतील की ज्यांनी हा पॉलिशिंग म्हणा किंवा त्याला म्हणतात हा पेन बनवायला खर्च समजा लागला. ठीक आहे. तर ह्याला म्हणतात कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. म्हणजे हा पेन बनवायला मला काय काय खर्च लागेल त्याला म्हणायचं आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आता तुमच्या फोटोग्राफीच्या ह्याच्यात समजा मी म्हटलं तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड तुमचं काय होईल, तुमचा हा खर्च कुठला, फोटो काढायचा, क्लिक करायचा खर्च, तुमचा फोटो कॅमेरा काढायचा. मशीन. नाही, कॅमेरा नाही. ज्यांनी कॅमेरा म्हटलंय त्यांनी वेगळा कॅमेरा लिहून ठेवा, त्याच्याकडे आपण नंतर येणार आहोत. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय, फोटो क्लिक करायचा खर्च, ती रील जी लागते, मला आता एक्झॅक्ट टेक्निकल टर्म्स माहित नाही आहे, हा. ती आतमध्ये तुम्हाला काय रील टाकायला लागते त्याचा SD card. खर्च. श्वेता मॅडम माहित असेल तुम्हाला. SD card. हा, SD कार्ड. त्याच्यानंतर जो क्लिक करतो आहे त्या फोटोग्राफरचा खर्च, तो आपला वेळ टाकतोय ना त्याच्यात, त्याचा खर्च, याला म्हणायचा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ठीक आहे. म्हणजे आपण आता काय बघितलं, रेव्हेन्यू बघितला, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे डायरेक्ट जो खर्च लागतो आपल्याला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करायला, त्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणतात. आता ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय, रेव्हेन्यू मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आपण लहानपणी शिकलोय गणितात, सेल्स मायनस कॉस्ट प्राइस इज प्रॉफिट, हे शिकलोय ना. सेल्स मायनस कॉस्ट प्राइस इज प्रॉफिट है ना. पण आपण खूप ते जनरल टर्म्स मध्ये शिकलोय. सेल्स आणि कॉस्ट प्राइस, कॉस्ट प्राइस मध्ये पण खूप वेगवेगळे प्रकार असतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं रेव्हेन्यू, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. रेव्हेन्यू मधनं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड गेलं तर आपल्याला काय मिळतो, ग्रॉस प्रॉफिट. लक्षात येतंय ना सगळ्यांना. त्याला हो, हो. म्हणायचं हो, मॅम. त्याला म्हणायचं ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस म्हणजे काय, पूर्ण ओव्हरऑल. म्हणजे हा पेन बनवायला मला किती प्रॉफिट येतो, म्हणजे माझ्याकडे किती पैसे राहतात. ठीक आहे. त्याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट म्हणजे काय, तर आता समजा माझ्याकडे मॅन्युफॅक्चरिंग नाही, आता समजा आपण फोटोग्राफीच घेऊ. ठीक आहे. आपण पाहिला किती आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड पाहिला किती आहे, ग्रॉस प्रॉफिट माहिती आहे आपल्याला काय. पण त्याच्यानंतर मला एक फोटोग्राफी हे सेटअप करायला मला माझं विजेचं बिल, शॉपचं विजेचं बिल, रेंट हे लागतं ना सगळं. त्याच्यानंतर जे माझ्याकडे नोकर आहेत, एखाद दोन फोटोग्राफर्स असतील, त्यांची सॅलरी पे करायला लागते मला. हा, तर या ग्रॉस प्रॉफिट मधनं हे सगळे जे एक्सपेन्सेस जातात त्याला म्हणायचं, जो उरतो आपल्याकडे त्याला म्हणायचं नेट प्रॉफिट. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. माझा रेव्हेन्यू आहे 100 रुपये. मी 100 रुपयात हा पेन विकला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पेन बनवायला मला किती पैसे लागले, 30 रुपये लागले मला. म्हणजे 100 मायनस 30, 70 रुपये हा माझा ग्रॉस प्रॉफिट आहे. आता
हा फक्त पेन म्हणजे फॅक्टरीत नाही ना, मग फॅक्टरीच्या ऐवजी मला माझा ऑफिस पण लागेल ना, फक्त वर्कर्सच नाही लागणार. मग मार्केटिंग पाहिजे मला, ऍडव्हर्टायझिंगचे लोक पाहिजे, अकाउंटंट पाहिजे सगळं लिहायला. या सगळ्यांची सॅलरी लागेल. ती सगळी सॅलरी मी ग्रॉस प्रॉफिट मधनं मायनस केल्यावर जो काही समजा ती सगळे एक्सपेन्सेस मी मायनस केले, 20 रुपयाचे एक्सपेन्सेस, 70 मायनस 20, माझा नेट प्रॉफिट किती आहे? 50. आलं लक्षात? म्हणजे रेव्हेन्यू 100 रुपये, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डायरेक्ट हे पेन बनवायला लेबर कॉस्ट वगैरे जी लागली ते ग्रॉस प्रॉफिट त्याला म्हणतात. ग्रॉस प्रॉफिट मधनं जे मला खर्च लागतात माझ्या ऑफिसचे, प्रिंटिंग, सर्व बाकीचे जे खर्च असतात केल्यावर मला काय लागतं? नेट प्रॉफिट लागतो. ठीक आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंट खूप सोपं आहे, म्हणजे जितकं कठीण दिसतंय ते कठीण नाही आहे. आपण हे रोज करतो. म्हणजे 10,000 माझ्याकडे कॅश आहे, ठीक आहे. तर माझ्याकडे ही कॅश कुठून आली? कॅश म्हणजे आपण असं समजा आता मी श्वेताला सांगितलं, तिला डायरेक्ट 10,000 रुपये दिले मी, तर ती लिहून घेईल. पण मी जर श्वेताला प्रॉमिस केलं की 10,000 मला देणं आहे, त्याच्यातले फक्त मी 5,000 देते तुला, 5,000 नंतर देईन, तर 5,000 जे मी ऍक्च्युअल कॅश मध्ये देईन तेच फक्त कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये येईल रिसिप्ट म्हणून. जे 5,000 नंतर देणार आहे ते येणार नाही, ते नेक्स्ट ह्याच्यात. तर कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये आपण काय करतो? डावीकडे लिहितो किती मला ऍक्च्युअल कॅश मिळाले आणि ऍक्च्युअल कॅश पेमेंट मी किती केलं. ठीक आहे, तर समजा मला ऍक्च्युअल कॅश 5,000 मिळाले आणि कॅश पेमेंट मी केलं 3,000चं, 2,000 जी उरेल ती कॅश इन हँड. त्याला काय म्हणायचं? कॅश इन हँड. हा, तर कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय की माझ्याकडे कॅश किती आली आणि किती गेली ह्याचं मी जेव्हा स्टेटमेंट बनवते त्याला म्हणतात कॅश फ्लो स्टेटमेंट. आपण घरी पण डायरी मेंटेन करतो ना. नवऱ्याने 5,000 रुपये दिले, त्याच्यातनं खर्च महिन्याचा किती झाला, उरतात जे आपले ते काय म्हणतात त्याला? कॅश इन हँड. जे आपल्याकडे उरतात आणि जास्ती खर्च झाला तर परत मागायचे. हा, है ना. तर ह्याच्यामध्ये क्रेडिट कार्डचे खर्च येणार नाही, कारण की ते आपण कॅश ऍक्च्युअल देत नाही. ठीक आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये काय येईल? ऍक्च्युअल कॅश मला किती मिळाली आणि मी कॅश किती खर्च केली. ठीक आहे, ह्याला म्हणतात कॅश फ्लो स्टेटमेंट. आता कोणीतरी म्हटलं होतं कॅमेरा. कोणी म्हटलं होतं कॅमेरा? मी म्हटलं होतं. हा, तर कॅमेराचा खर्च कुठे टाकायचा आपण? तर तो आपण कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मध्ये टाकणार नाही, कारण की ते वेगळं आहे. आपण कॅमेराचा खर्च म्हणजे काय? ऍसेट. आता आपण हे का टाकणार नाही? कारण कॅमेरा फक्त एकदाच युज होतो का? एकदाच फोटो काढायला युज होतो का कॅमेरा? नाही, तुम्ही वर्षोनवर्ष तो युज करता. ज्या गोष्टी आपण आपल्याकडे आहेत आणि ज्या वर्षोनवर्ष युज करतो आणि ज्यांनी मला पैसे मिळतात त्याला काय म्हणायचं? ऍसेट. आता ऍसेटचे एक्झाम्पल म्हणजे तुमचा फोटोग्राफी स्टुडिओ हे समजा स्वतःच्या मालकीचं आहे, ते तुमचं ऍसेट आहे. हे फक्त एकदाच नाही वापरत ना आपण, जसं कॅमेरा, ट्रायपॉड, स्टँड हे सगळे तुमचे ऍसेट्स आहे, कारण हे तुम्ही वारंवार राहणार आहे. ठीक आहे, तर ह्याला काय म्हणायचं? ऍसेट. ठीक आहे, आता ऍसेट म्हणजे काय की एका बिझनेस मध्ये तुम्ही काय विकत घेतलाय आणि ज्यांनी तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करताय, म्हणजे जसं कॅमेरा, त्याच्यानंतर तुमचं ऑफिस असेल समजा, ठीक आहे, ते विकत घेतलं असेल, किंवा अजून तुमचे काही असतील, माईक्स असतील आणि काय काय जे अटॅचमेंट असतात ते सगळे ऍसेट आहे तुमचे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट मी बँक लोन घेतलं आणि ते मला पे करायचंय, तर बँक लोन किती वर्षाकरता घेतो आपण? एका दिवसाकरता, 10 दिवसाकरता नाही घेत ना.
आपण 1 वर्ष 2 वर्ष ह्याच्याकरता घेतो. ते म्हणजे माझी लायबिलिटी झाली. जे मला पेमेंट करायचं आहे, लगेच नाही. पण 1 वर्षांनी, दर महिन्यात जे मला पेमेंट करायचंय, ती म्हणजे माझी लायबिलिटी आहे. ठीक आहे? आता जसं काही आपण उधारी घेतो. क्रेडिट कार्ड माहीत असेल ना सगळ्यांना? आपण सगळेच वापरतो क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्डचा काय कन्सेप्ट आहे, की आत्ता मी कार्ड स्वाईप करून मी घेईन पैसे, मी वस्तू घेईन, पण मला पेमेंट नेक्स्ट मंथ करावं लागतं ना. तर ती माझी लायबिलिटी झाली, कारण मला ते करायचंय पेमेंट. तर त्याला म्हणतात लायबिलिटी. जसं लोन घेतलं, तर लोनला पेमेंट करायचंय, तर ती माझी लायबिलिटी. मला मला जे पेमेंट्स करायचे आहे 15 दिवसांनी, 1 महिन्यानी, ती माझी लायबिलिटी आहे. ठीक आहे? नेक्स्ट कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय? की आता मी बिझनेस सुरू केला आणि मी त्याच्यात पहिले सुरुवातीला भांडवल टाकलं. कॅपिटल म्हणजे भांडवल. 1 लाख रुपये मी टाकले कॅपिटल. हे अगदी सोपं आहे. लोन लोन पण माहित असेल तुम्हाला. लोन म्हणजे काय, की समजा आता लोन आपण खूप ठिकाणून घेऊ शकतो. बँकेतूनच घेऊ शकतो असं नाही. आपण आपल्या फ्रेंड्सकडनं, आपल्या रिलेटिव्हजकडनं, नातेवाईकांकडनं लोन घेऊ शकतो. ठीक आहे? त्या लोनवर आपल्याला एक इंटरेस्ट पेमेंट करावं लागतं. लोन कोणी काही फुकट मिळत नाही ना आजकाल. सगळीकडे आपल्याला किंमत मोजावी लागते. तर ते जे आपल्याला रेग्युलर ज्याचं पेमेंट करावं लागतं, त्याला म्हणतो लोन. बँकिंग खूप जणांना माहित नसतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, की बँकेत गेल्यावर खूप महिलांना माहित नसतं. ह्याचा एक मला वाटतं पूजा मॅडम वेगळाच एक टॉपिक ठेवायला पाहिजे. खूप लोकांना माहित नसतं, की चेक कसा लिहायचा, चेकवर काय लिहायचं, कुठला ड्रॉई म्हणजे कोण, ड्रॉवर म्हणजे कोण, हेच माहित नसतं. तर इथपासनं हे शिक्षण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. असं नाही, की मी बाई आहे, माझा सगळा नवराच बघतो, तर मला काय करायचंय बँकेत, मी कधीच गेले नाही. तर बँकिंग हा खूप एक मोठा आणि इम्पॉर्टंट विषय आहे, की जे आपण नंतर हाताळू शकतो. तर आता मी फक्त या संदर्भात असंच सांगते, की एक लोन घेण्याची जागा जिथे आपण लोन घेऊ शकतो, तर ते ॲज अन एंटरप्रेन्युअर, ॲज अ बिझनेस वुमन, तर दॅट इज बँकिंग. आता खूप बँकिंग नंतर जो मोठा एक इम्पॉर्टंट चेंज आहे, तो म्हणजे वेल्थ. वेल्थ म्हणजे काय? आधी सुरुवातीला खूप आधीच्या काळामध्ये जेव्हा आपण बिझनेस करायचो, तर सगळं काय म्हणायचो, की बिझनेस कशाला सुरू केला? काय मिळतं मला त्याच्यातून? प्रॉफिट मिळतो, है ना? तर आता प्रॉफिट हा जो शब्द आहे, तर आता प्रॉफिट कसा मिळतो? कसा मिळू शकतो प्रॉफिट? मी माझी सेलिंग प्राइस म्हणजे मला जे विकायची प्राइस एक तर आयदर मी वाढवायला पाहिजे, किंवा मी विकायची प्राइस वाढवायला पाहिजे, किंवा मी माझी जी कॉस्ट आहे ती कमी करायला पाहिजे. ठीक आहे? तर ते जे उरलेलं राहील त्याला काय म्हणायचं? प्रॉफिट. म्हणजे बिझनेस कशाकरता सुरू केला? प्रॉफिट कमवायला. ठीक आहे? प्रॉफिट कमवायला. आता आजकालच्या काळात जर तुम्ही म्हटलं, की मी प्रॉफिट कमवायला बिझनेस सुरू केला, तर लोकं तुम्हाला हसतील. ठीक आहे? तर कशाला हसतील? बिझनेस आता कशाकरता करायचा? प्रॉफिट कमवायला नाही करायचा. फॉर क्रिएटिंग वेल्थ. वेल्थ म्हणजे काय? की ॲज अ बिझनेस वुमन मी माझा पण प्रॉफिट कमवेन, पण मी अशा तऱ्हेने प्रॉफिट कमवेन, की सोसायटीला नुकसान व्हायला नको. ठीक आहे? आता खूप सारे बिझनेसेस जे असतात, म्हणजे आपला फोटोग्राफीचा आणि आपला जो बिझनेस आहे त्याचं नाही म्हणत आहे मी. पण खूप सारे बिझनेसेस असतात, की तुम्हाला माहिती असेल ना, की जे कार्बन सोडतात हवेत, हवा दूषित करतात. खूप साऱ्या फॅक्टरीज असतात. तर त्यांनी काय होतं? एन्व्हायर्नमेंटला दुष्परिणाम होतो. ठीक आहे? तर असा एन्व्हायर्नमेंटला, सोसायटीला दुष्परिणाम होऊन मी प्रॉफिट कमवू शकते का? तर आता असं अलाउड नाहीये. तर मग काय म्हणायचं? मी प्रॉफिट कमवायला बिझनेस नाही करत. मी वेल्थ क्रिएशन करता करते. वेल्थ क्रिएशन म्हणजे काय? की सोसायटीला पण बेनिफिट होईल आणि मला पण बेनिफिट होईल. त्याला म्हणायचं वेल्थ क्रिएशन. ठीक आहे? तर वेल्थ म्हणजे आता सीएसआर फंड्स असतात खूप. सीएसआर फंड्स तुम्हाला माहित असतील. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे? तर आता काय झालंय, की ₹100 जर मी कमवते, तर मी ₹10 एनजीओजला देईन, ₹10 करता मी सोसायटीला काहीतरी मदत करेन. ठीक आहे?
तर पॅन्डेमिक मध्ये आपल्याला मला वाटतं हे खूप जास्ती लक्षात आलंय सगळ्यांना, की फक्त पैशानेच सगळं होत नाही. आपल्याला रिलेशन्स, आपले नवरा बायको, मुलं, फॅमिली हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यांना सुरक्षित कसं ठेवायचं, तर दॅट इज वेल्थ क्रिएशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे फंड्स. फंड्स म्हणजे काय, की आता तुम्ही आपण कॅपिटल पाहिलं, ठीक आहे. तर तुम्हाला बिझनेस सुरू करताना काही भांडवल लागतं, ठीक आहे. आता भांडवल जे आहे ते प्रत्येक वेळेसच आपण घरून द्यायचं का? नाही. मग आपल्याला कुठून कुठून घ्यायला लागतं भांडवल? आपल्याला घ्यावं लागतं बँकेतून, किंवा आता बरेच लोक जे खूप श्रीमंत लोक असतात ते सुद्धा इन्व्हेस्ट करतात आपल्या बिझनेसमध्ये, ठीक आहे. तर त्यांना आपण म्हणतो एंजल इन्व्हेस्टर, व्हेंचर कॅपिटलिस्ट. तर हे सगळे आपल्याला सोर्सेस ऑफ फंड्स आहेत, ठीक आहे. आता आपण पुढे ह्याच्याकडे पण येऊ. आपले खूप MSME चे फंड्स पण आहे, गव्हर्नमेंट स्कीम्स अनाउन्स करते, पण ते आपल्याला माहितीच नसतं. इतक्या साऱ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत बायकांकरता स्पेशली, आणि ज्यांचे कोविडमध्ये बिझनेसेस बंद झाले त्यांच्याकरता स्कीम्स आहे, पण आपल्याला माहितीच नसतात ते. तर हे सगळं फंड्सच्या थ्रू आपल्याला मिळू शकतं. नेक्स्ट काय, क्रेडिट आहे. क्रेडिट म्हणजे काय, की तुमचं मार्केटमध्ये तुमचं नाव किती आहे. उद्या मुकेश अंबानींनी पैसे मागितले किंवा मुकेश अंबानींनी काही केलं तर त्याला लोक देतील, है ना. पण समजा उद्या तुम्ही मी मागितलं तर लोक आपल्यावर विश्वास ठेवतील का? नाही, कारण आपलं क्रेडिट नाहीये. ठीक आहे. तर क्रेडिट म्हणजे काय, की माझा मार्केटमध्ये माझा इमेज कशी आहे त्याला म्हणायचं क्रेडिट. त्याच्या हिशोबाने तुम्हाला लोन मिळतं. लोन समजा तुम्ही बँकेकडे गेला मागायला, तर तुम्हाला ते काय विचारतात, की तुमची रिपेमेंट कॅपॅसिटी कशी आहे. ठीक आहे. तुम्ही काहीतरी घर वगैरे मॉर्गेज मध्ये ठेवा. तर हे सगळं काय म्हणतात, त्याला क्रेडिट म्हणतात. नेक्स्ट आहे बजेट. बजेट तर आपल्या सगळ्या बायकांना माहितीच आहे. ठीक आहे. आता खूप खर्च झाला, पुढच्या महिन्यात जास्ती खर्च होणार, मुलांचे ऍडमिशन्स आहे, ज्यांचे लग्नाचे मुलं मुली आहे, मग ते 6 महिने 8 महिने आपण काय करतो, पैसा वाचवतो. घर विकत घ्यायचंय, पैसा जमा करतो. हे सगळं आपण बजेटिंगच करतो, पण आपल्याला हे टर्म्स माहित नसतात फक्त. ठीक आहे. तसंच बिझनेसमध्ये तुम्हाला बजेट, आणि तुमच्याजवळ शेवटी 1 वर्ष तुम्ही बिझनेस केल्यावर तुमच्याजवळ किती पैसा राहिला पाहिजे. या वर्षी माझा 10,000 उरतो आहे, तर नेक्स्ट इयरला 20,000 उरला पाहिजे, 30,000. तर तो बिझनेस करण्यात अर्थ आहे. ह्याला काय म्हणायचं, बजेटिंग. बजेटिंग म्हणजे मला एक अंदाज बांधायचा, की मला किती मिळणार आहे आणि मी कसे खर्च करणार आहे, त्याला म्हणतात बजेट. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे हे सगळं मी कमवते आहे आणि त्याच्यातून काही एक पार्ट मला गव्हर्नमेंटला देणं गरजेचं आहे, हे माझं सिटीजन म्हणून कर्तव्य आहे, त्याला म्हणतो टॅक्स. ठीक आहे. तर आतापर्यंत काही कोणाला प्रश्न आहेत का याच्या बाबतीत, की मी नेक्स्ट स्लाइड मध्ये जाऊ. मला असं वाटतं हा क्लिअर झालंय. क्लिअर आहे. हा आता हे जे आहे ते खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे. माइंड्स. तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू केला, ठीक आहे. बिझनेस सुरू केला, लोक म्हणतात पॅशन आहे, काहीतरी स्वतःच करायचंय, पण माझा माइंडसेटच नाहीये तसं, बिझनेसच करायचा माइंडसेट नाहीये. मग मी काय करायचं. आता हे थोडक्यात मी एक्सप्लेन करते. हे आपण जर, कोणाचा आवाज येतोय मला वाटतं, थोडं म्यूट करा. तर आता बिझनेस करायला सुद्धा एक माइंडसेट लागतो, तरच आपण प्रोग्रेस करू शकतो. मी एकदम थोडक्यात आता हे सांगते. सगळ्यात पहिले लॉजिकल आणि इमोशनल थिंकिंग हे, आणि आपल्या बायकांमध्ये खूप असतं, की आपण काही करायचं, आपण घरी जे करतो, घरी जे वागतो तेच आपण बिझनेसमध्ये घेऊन येतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे वेगळं वेगळं करायचं. घर आणि बिझनेस हे खूप वेगळं आहे. ठीक आहे. घरी आपण इमोशनल असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण कसं सगळं बांधून ठेवणार.
पण बिझनेस करताना आपण टोटली डिफरंट माइंडसेट पाहिजे आपला, आणि तोच म्हणजे लॉजिकल माइंडसेट पाहिजे. ठीक आहे. बिझनेस करताना समजा आता मी पूजाकडे आले आणि म्हंटल मला पूजाचं 5,000 रुपये देणं आहे, आणि मी खूप येऊन रडले पूजाकडे, नाही देऊ शकत मी, हे आहे आता, तसं आहे तसं आहे, आणि पूजा मला प्रत्येक वेळेस म्हणते ठीक आहे पुढच्या महिन्यात दे, नंतर दे, आणि मी असं करून पैसे बुडवते. मग त्याला काय म्हणायचं? पूजाने इमोशनली विचार केला म्हणून पूजाचे पैसे बुडले. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण बिझनेस करताना लॉजिकली डोक्याने विचार करायचा, इमोशनली विचार प्रत्येक वेळेस करायचा नाही, जे आपण घरी करतो. जे घरचं आहे तर म्हणजे ह्याचा अर्थ काय, घराच्या बाहेर जेव्हा आपण पाऊल टाकतो तेव्हा आपण स्वतःला हा चेंज करायचा पूर्ण. आपण इमोशनल राहिलो, लोक आपला गैरफायदा घेतात. एम्प्लॉईज म्हणा, आपले कॉम्पिटिटर्स म्हणा. घरामध्ये वेगळं म्हणजे वेगळे आपण अवतार आपले वेगळे म्हणतात ना, एका नारीचे 8-9 अवतार आहे. तसंच करायचं ऍक्च्युली, की घरामध्ये वेगळं, बाहेर वेगळं. सगळ्यात पहिले लॉजिकली थिंक करायचं. नेक्स्ट काय की एक्सपेक्टेशन्स. आता आपण सर्वसाधारण मीडियम क्लास लोक कसे आहोत आपण, की आपल्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत ना त्या खूपच छोट्या आहेत. ठीक आहे. आपण काय एक्सपेक्ट करतो, की ठीक आहे माझं मी आहे, त्याच्यानंतर मी बिझनेस सुरू केलाय, माझ्याकडे 3 लोक कामाला आहे, त्यांची सॅलरी आणि सगळं माझं, म्हणजे मला नुकसान व्हायला नको, पण बाकी सगळं माझं तसं तसं निभलं तर होऊन जाईल. तर म्हणजे काय, की मी एक्सपेक्टेशन माझेच स्वतःचे खूप लो ठेवले, मग मी पुढे कशी वाढेन ना. तर आपले जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते हाय लेवलला ठेवायचे, तेव्हाच आपण ती पुढची वाटचाल त्या पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. तर एक्सपेक्टेशन्स सगळं काही जे आहे ते एक्सपेक्टेशन्सवर अवलंबून आहे. जर मी विचार केला मला सगळं मिळून प्रॉफिट नाही झाला तरी चालेल, थोडा कमी झाला तरी चालेल, असं नाही. मला एवढा प्रॉफिट व्हायलाच पाहिजे. एक्सपेक्टेशन्स हाय ठेवायचे, तरच मी त्या पुढे अग्रेसिव्हली जाईन, नाहीतर मला मोटिवेशनच नाही राहणार जायचं. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे काय, स्टॉप बिईंग अफ्रेड. आपल्याला आपण ऍक्च्युली माहिती का, जे मध्यमवर्गीय लोक आहोत ना, ते आपण पैशाला घाबरतो. आपल्याला पैसा हवा असतो, पण आपण पैशाला घाबरतो. खूप पैसा आला की आपण घाबरतो, बापरे इतका पैसा नको, माझं झोप उडेल आणि मला हे होईल ते होईल. नाही, पैसा जो आहे त्याला नेहमी चांगल्या ह्याच्यात, म्हणजे पैशाने आपल्याला फ्रीडम मिळेल, पैशाने मला माझ्या ज्या जितक्या अपेक्षा आहेत, माझ्या जितक्या मला जे जे वाटतं ते मी करू शकेन. तर पैसा नेहमी पॉझिटिव्हली थिंक करा, पैशाला घाबरू नका. आणि तुम्ही विचार करून बघा, पैसा हवा असतो आपल्याला, पण आपण नेहमी पैशाला घाबरतो, है ना. खूप पैसा आला तर मी काय करू, आज 1 लाखाचा समजा मी आणून दिलाय कॅश, श्वेता म्हणेल बापरे नको, माझ्याकडे नको ठेवायला, है ना. तर पैशाला घाबरायचं नाही. नेक्स्ट काय, जॉईन द क्लब. म्हणजे काय, की जे आपल्यापेक्षा हुशार आहेत, जे आपल्यापेक्षा जास्ती सक्सेसफुल आहे, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी संबंध वाढवायचा प्रयत्न करा. ह्याला काय म्हणू आपण, नेटवर्किंग. तर आपण आपल्या मुलांना सुद्धा हेच सांगतो, की जे बुद्धू आहेत त्यांच्याबरोबर राहा म्हणतो का मुलांना, नाही. आपण काय म्हणतो, हुशार लोकांबरोबर राहा. तसंच आपणही करायला पाहिजे. जे आपल्यापेक्षा जास्ती सक्सेसफुल आहे त्यांच्याशी दोस्ती, त्यांच्याशी फ्रेंडशिप करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. नेक्स्ट काय, आता हे खूप कन्फ्युजिंग आहे हा, की आपण काय म्हणतो, जर असं झालं तर असं होईल. म्हणजे शब्द कुठला आहे तो, इफ आणि बट. हा जो शब्द आहे तो खूप हा इनडिसिसिव्ह शब्द आहे. असं झालं तर तसं होईल असं नसतं. ठीक आहे. तर हा शब्द आपल्यातनं काढायला पाहिजे. जर पैसा आला तर माझी झोप उडेल, जर पैसेवाल्या लोकांचं काय, त्यांना शांतीच नसते, असं नसतं. जर पैसा आला तर तसं होईल असं काही नसतं. ठीक आहे. तर आपण आपल्या शब्दकोशातनं इफ्स आणि बट, आयदर ऑर हे सगळं काढायचं. नेक्स्ट काय, स्टॉप वेटिंग फॉर इट. म्हणजे की कोणाला
आपण असं म्हणतो की मी लॉटरीचं तिकीट घेतलं तर मला असं होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मी खूप उपास तापास करेन म्हणजे मला खूप छान बिझनेस होईल माझा, मग पैसा मिळेल, असं नसतं. आपण स्वतः हार्डवर्क केलं, देवाचा पुश लागतो. पण आपण जर हार्डवर्कच केलं नाही, तर अपेक्षा करायची नाही. म्हणजे सगळ्यात पहिले स्वतःच्या आतमध्ये झाकून बघायचं, तरच आपण सक्सेसफुल होऊ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय, आपण नेहमी हाच विचार करतो की असं केलं तर लोक काय म्हणतील, मी हे डिसिजन घेतलं तर माझा नवरा काय म्हणेल किंवा माझ्या घरचे काय म्हणतील. तर कुठेतरी पुढे जायचं आहे आपल्याला, तर काहीतरी सॅक्रिफाईस करायला लागतं. ठीक आहे. तर खूप जास्ती लोकांचा विचार न करता काही आपण स्टेप्स घ्यायला पाहिजे आपल्या बिझनेस करता. मग त्याच्यानंतर काय की सगळ्यात मोठी गोष्ट, यूज नॉन लिनियर थिंकिंग टू अर्न मनी. माझा बिझनेस आहे, तर आपल्याला काय सवय असते, मी फक्त 9 ते 5च काम करेन माझ्या बिझनेस करता, असं म्हणतो आपण. ठीक आहे. तर असं चालत नाही. आपल्याला लहान बाळ जेव्हा होतं, तेव्हा असं म्हणतो का मी त्या बाळाचं फक्त 9 ते 5च करेन, असं म्हणतो का? 9 ते 5, 5 नंतर मी बघणार नाही बाळाकडे. मग बाळ वाढेल कसं? है ना? तसंच बिझनेस म्हणजे आपलं बेबी आहे. जर आपण म्हटलं मी फक्त 9 ते 5च बिझनेस करेन, तर नाही होणार. आपल्याला 24/7 बिझनेसचा विचार करायला पाहिजे आणि आपण करू शकतो. आपल्यात तेवढी मल्टीटास्किंगची कॅपॅबिलिटी आहे बायकांमध्ये. ठीक आहे. तर फक्त 9 ते 5 हा जो डोक्यात असतो, हे काढून टाका. आपण जेव्हा झोपतो, तेव्हा पण आपल्याला विचार करायला पाहिजे. जेव्हा काही पोळ्या करत असताना, स्वयंपाक करत असताना पण आपल्याला विचार करायला पाहिजे. आलं का लक्षात? तेव्हाच आपण सक्सेसफुल होऊ. यूज 80-20 प्रिन्सिपल म्हणजे काय? की आपण 80% म्हणजे आपला जो सक्सेस आहे ना, तो नेहमी 20%नीच होतो. 20%च्या विचारांनी होतो. पण आपण काय लक्ष देतो? फालतू गोष्टींकडे. जे 80% आहेत, त्या गोष्टींकडे विचार करतो. त्याच्यामुळे त्याच्यात एनर्जी आपली घालवतो. ठीक आहे. पण म्हणून काय होतं, की आपण बिझनेस बरोबर करू शकत नाही. तर ती 20% जो आहे, तो कसा आयडेंटिफाय करायचा ह्याचं पण ट्रेनिंग आम्ही देतो. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात 20%मुळेच जग चालतं. आपण असं म्हणतो ना, 10% लोक जे चांगले आहेत त्यांच्याचमुळे जग चालतं. तसाच बिझनेस 20% जो आहे त्याच्याचमुळे चालतो. ठीक आहे. तर ते कसे आयडेंटिफाय करायचे 20% त्याचं पण आम्ही हे घेतो, सेशन घेतो. तर ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्याला काय म्हणायचं स्मार्ट वर्क. जे खूप सक्सेसफुल असतात ना, एंटरप्रेन्युअर्स, सक्सेसफुल बिझनेस वुमन असतात, ते फक्त 20%वर काम करतात. 80%वर करत नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं स्मार्ट एंटरप्रेन्युअर्स. म्हणून ते लोक स्मार्ट असतात. कारण की ते 20%वर काम करतात. हे 20% काय आहे हे नंतर मग कधीतरी आपण बोलू. ठीक आहे. आता आपण फंड सेट करू. आता आपण जाऊ वेगळ्या बिझनेस सायकलकडे. आता तुम्हाला बिझनेस एक्सपांड करायचा आहे. बिझनेस सुरू करायचा आहे. तर फेज 1 काय आहे? आयडिया फेज. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आयडिया जनरेट होते. म्हणजे ते ऑलरेडी तुमचं झालेलं आहे. तुम्ही फोटोग्राफी बिझनेसमध्ये आहात त्याच्यामुळे तुम्हाला जास्ती रेलेव्हंट नाही आहे. पण आयडिया फेज असते एक. ज्याच्यामध्ये तुम्ही रिसर्च करता. मी जसं तुम्हाला सांगितलं ना, की तुम्ही ठरवून होणार नाही. पण कस्टमरला काय हवंय ह्याचा बिझनेस सुरू करा. तर ते मार्केट रिसर्च वगैरे आहे. टार्गेट ऑडियन्स काय आहे तुमचा? ठीक आहे. सेकंड आहे बिझनेस प्लॅनिंग. आता बिझनेस प्लॅनिंग मध्ये कसं, की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बिझनेस सुरू करायला किती पैसे लागणार आहे हे पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. जर बिझनेस सुरू करायला तुमचा जो कॅल्क्युलेशन आहे तो जर चुकला, तर काय होईल? खूप जास्ती पैसा इन्व्हेस्ट होईल आणि तुम्हाला रिटर्न्स कमी मिळतील. येतंय ना लक्षात? ठीक आहे. तर म्हणून एक्झॅक्टली बिझनेस सुरू करायला पहिल्या स्टेजमध्ये किती पैसे पाहिजे, किती इन्व्हेस्टमेंट करायची, हे खूप इम्पॉर्टंट आहे.
म्हणून त्याच्याकरता आपण काय करतो, बिझनेस प्लॅन करतो. तुम्हाला मिताली मॅडमनी सांगितलं असेल ना बिझनेस प्लॅन कसं करायचं? नाही, त्यांचं माइंड सेटवरच होतं. अच्छा, ओके. तर ते बिझनेस आपण ना 3-4 विषयांवर घेऊ शकतो, की 20% वर कसं काम करायचं. 80-20 प्रिन्सिपल सांगितलं ना, तर 20% वर कसं काम करायचं, बिझनेस प्लॅन कसा तयार करायचा. तर हे खूप मोठे-मोठे विषय आहे, म्हणजे ह्याच्यात होणार नाही हे. तर मी फक्त ही स्लाइड दाखवते तुम्हाला. एकच मिनिट हां. हॅलो. हां, निघतंय का? हा, निघते. ओके. हो. कसं वाटतंय तुला? ठीक वाटतंय. मी सेशनमध्ये बोलते नंतर. अच्छा, ओके. ओके. तर आपल्याला बिझनेस आपण कसं सगळ्यात पहिले जे भांडवल आहे ते कसं एकत्र करायचं? आपल्या स्वतःच्या सेव्हिंग मधनं करू शकतो आपण. ठीक आहे. सेव्हिंग्ज असतात त्याच्याकडनं. त्याच्यानंतर आपल्या फॅमिली, फ्रेंड्स कडनं आपण घेऊ शकतो. तर हे सगळ्यात पहिलं स्टेज आहे कॅपिटलचं. भांडवल ज्याला म्हणतो. ठीक आहे. काही-काही जण ज्यांना पेन्शन मिळते, म्हणजे रिटायरमेंट नंतर जी पेन्शन मिळते त्याच्यातनं सुद्धा बिझनेस सुरू करतात. आता हे वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे सोर्सेस ऑफ फंड्स आहे. पैसा हवा आहे आपल्याला, तर बिझनेस एंजल्स म्हणतात त्याला. तर समजा आता माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मला तुमच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे. तर मी त्याला म्हणतात बिझनेस एंजल. तर मी इन्व्हेस्टमेंट करायला तयार होईल तुमच्या बिझनेसला. ठीक आहे. तर ह्याला क्राउड फंडिंग. क्राउड फंडिंग म्हणजे काय, की खूप सारे लोकं ₹100 जे तुम्हाला सेल्फ हेल्प ग्रुप्स माहिती असतील ना, की जे भिशी लावतात पहा आणि त्या भिशातनं समजा 100 लोकांनी ₹100 दिले, त्याच्यातनं मग मला पैसे मिळतात. त्याला क्राउड फंडिंग म्हणतात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर कॉलेजेसमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये स्टुडंट्स करता इन्क्युबेटर्स असतात. तर ते लोकं काय करतात, की कॉलेज काही फंडिंग देते. स्टुडंट्स करतात. तर त्याला इन्क्युबेशन म्हणतात. तर हे वेगवेगळ्या टाइपचे फंडिंग्स आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे ते एम-एस-एम-ईचं जे लोन्स म्हणतात. एम-एस-एम-ई म्हणजे काय? मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइज. ठीक आहे. तर आणि हे बेसिकली गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहे, जे आपल्याला माहित नाही. आता त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. सगळ्यात पहिले मुद्रा योजना माहित असेल तुम्हाला. आणि हे जे स्कीम्स आहेत ना, तर ह्याचं आपण आपल्याकडे एम-एस-एम-ई एक्सपर्ट्स आहे. तर ह्याचं पण लोन आपण घेऊन देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला लोन्सची काही गरज असेल तुमच्या बिझनेस एक्सपान्शन करता, तर लोन्स आपण घेऊन द्यायला मदत करतो गव्हर्नमेंटच्या स्कीम्समध्ये. ठीक आहे. तर मुद्रा योजना आहे. तर आता सगळ्यामध्ये अप्लाय, की कोण अप्लाय करू शकतं आणि लोन अमाउंट किती अवेलेबल आहे. तर हे मला असं वाटतं तुम्ही वाचा. म्हणजे मग मला एवढं बोलायची गरज नाहीये. ह्याच्यातनं काही तुम्हाला डाउट असलं तर विचारा. म्हणजे ह्याच्यामध्ये जसं मुद्रा योजना आहे ना, तर 50 ते 50 लाखापर्यंत लोन मिळू शकतं पहिल्या ह्याच्यात. पण याच्यासाठी आपल्याला फंड नाही काय आपल्याला जागा दाखवणं वगैरे असं काही असतं का मॅम? हां, तर ह्याच्याकरता तर त्याचंच आम्ही डॉक्युमेंटेशन. तर त्याच्याकरता आम्ही तुम्हाला मदत करतो. आता समजा तुम्ही ठरवलं, तर आता असं तुमचा फोटोग्राफीचा आहे आणि तुम्हाला एक्सपांड करायचं आहे. तर आम्ही तुम्हाला हेल्प करू सांगायला, की तुम्ही कुठल्या स्कीममध्ये बसता आणि त्याच्यानंतर मग तुमचं प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही तयार करून देऊ, फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करून देऊ आणि इव्हन आपलं बँकेशी पण टाय-अप आहे, कॉस्मॉस बँकेशी. अच्छा. 1-2 बँकेशी टाय-अप आहे. एम-एस-एम-ईच्या लोकांशी टाय-अप आहे. तर ते लोकं आपल्याला मदत करतात लोन घेऊन द्यायला आणि हा जो लोन अमाउंट आहे ना, तर तो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण बसवू शकतो. त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट खूप कमी आहे. म्हणजे 6 to 8% आहे आणि बाहेर जो आहे तो 13%, 15%, 12% असा आहे. तर एम-एस-एम-ईच्या अंडर जर तुम्हाला लोन मिळालं तर तो 6%,
5%, 7% असं आहे. आणि त्याचं जे रिपेमेंट होतं ते 6 महिन्यांनी सुरू होतं. म्हणजे आपल्याला 6 महिन्याचा पिरियड मिळतो पूर्ण आपला बिझनेस एस्टॅब्लिश करायला, एक्सपांड करायला. म्हणून हे गव्हर्नमेंट स्कीम्स खूप इम्पॉर्टंट आहे, पण ते आपल्याला माहित नसतं. तर म्हणून मी एक जस्ट असं टाकलंय की बघून घ्या. हे महिला उद्यम निधी आहे, ही खूप चांगली स्कीम आहे. म्हणजे स्मॉल स्केल बिझनेस एंटरप्रेन्युअर्सला ही आहे उपयोगी. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 लाखापर्यंत लोन मिळू शकतं. त्याच्यानंतर भारतीय महिला बिझनेस बँक लोन हे पण आहे. फायनान्स अंडर प्रिव्हिलेज्ड जे असतात, म्हणजे ते तुम्हाला मग ते इन्कम सर्टिफिकेट दाखवावं लागतं की तुमची इन्कम बिलो ऍव्हरेज आहे असं दाखवून मग तुम्ही लोन घेऊ शकता. पण ह्याचा रेट ऑफ इंटरेस्ट थोडा जास्ती आहे. त्याच्यानंतर देना शक्ती स्कीम मध्ये आहे एग्रीकल्चर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये समजा कोणी असलं तर तुम्ही तसे लोन, या सगळ्या बायकांच्या स्कीम्स आहेत स्पेशल. त्याच्यानंतर उद्योगिनी स्कीम पण चांगली आहे. त्याच्यामध्ये रिटेल आणि स्मॉल बिझनेसेस फक्त तुम्ही 18 ते 45 वर्षाच्या महिलेलाच मिळते हे. आणि फॅमिली इन्कम तुम्हाला दाखवावी लागते की तुमची 45,000च्या कमी आहे. तर हे असं होतं. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. म्हणजे माझं प्रेझेंटेशन संपलं. तुमच्याकडनं काही प्रश्न किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. म्हणजे आपल्याला बिझनेस करताना काही प्रॉब्लेम्स येतो आणि कशा प्रकारे मेंटेन करायचा, जर कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल ना, बरं मी अजून तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली माझं फाउंडेशन काय करतं. तर आम्ही कसं करतो की तुमच्या डोक्यात आयडिया आहे करायचं किंवा तुम्ही आता नोकरी करता आहात पण तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तर ह्याच्याकरता सुद्धा मदत करतो. तुमच्या डोक्यात आयडिया आहे की मला हे सुरू करायचे बिझनेस, पण मला माहित नाही की मी कुठून सुरू करू, मी मार्केट रिसर्च करू शकत नाही, माझ्याजवळ एवढा पैसा नाही आहे. तर आम्ही इथपासनं पूर्ण तुम्हाला हेल्प करतो तुमचं लोन मिळेपर्यंत. ते मिळत असताना तुम्हाला काही लीगल प्रॉब्लेम्स आले, त्याच्यानंतर तुमचं बिझनेसचं रजिस्ट्रेशन, उद्यम आधार, हे सगळं आम्ही काढून देतो. आणि तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला मदत करतो. तुम्हाला फंडिंग मिळाल्यावर तुमचे काही प्रोडक्ट सर्व्हिसेस असतील त्याच्याकरता वेबसाईट डिझायनिंगचे पण आपल्याकडे आहेत. पेटंट्स, कॉपीराइट, रजिस्ट्रेशन्स हे पण आपण करतो. त्याच्यानंतर इव्हन आपल्याकडे वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही रजिस्टर करू शकता. तुमचे प्रोडक्ट सर्व्हिसेस ॲडव्हर्टाइज आणि सेल करायला सुद्धा आम्ही मदत करतो. म्हणजे पूर्ण राइट फ्रॉम बिगिनिंग टिल एंड. त्याच्यानंतर समजा या बिझनेस करणं सोपं नाही आहे. उतार-चढाव येतात आणि प्रत्येक वेळेस आपल्याला घरच्यांची संमती लागते, की मी हे करू का? रिस्क एखादी घेतली आणि लॉस झाला, तर घरचे आपल्याला बोलतात. त्याच्यामुळे मेंटली आपण वीक होऊ शकतो किंवा मेंटल स्ट्रेस होऊ शकतो. त्याच्याकरता सुद्धा आपल्याकडे लाईफ कोच, बिझनेस कोच आहेत, की जे मेंटली तुम्हाला स्ट्रॉंग करतील आणि मध्येच तुम्ही बिझनेस बंद कराल, हे आम्ही असं एन्शुअर करू, की तुम्ही बिझनेस मध्येच बंद नाही करणार. आम्ही तुम्हाला मेंटली सुद्धा स्ट्रॉंग करू. म्हणजे आम्ही ते करतो. तर पेट एनालिसिस म्हणतो आम्ही त्याला. पेट म्हणजे तुमचं पर्सनल प्रोफाइलिंग, पर्सनली तुम्हाला स्ट्रॉंग करतो मेंटली. त्याच्यानंतर एंटरप्रेन्युअरल प्रोफाइलिंग म्हणजे जसं तुमचा बिझनेस प्लॅन बनवणं, ठीक आहे. बिझनेस कॅनव्हास बनवणं, म्हणजे तुमचे कॉम्पिटिटर्स कोण राहणार, मग तुम्ही तुमचा प्रेझेंट कसा करणार. नुसतंच बिझनेस असणार नाही, त्याला पुढे प्रेझेंट पण करायला लागतं. इव्हन तुम्ही बँकेत सुद्धा जाता, तर तुमची फाईल आणि लोन असंच कोणी
साइन करून तुम्हाला पैसे नाही टाकत तुमच्या अकाउंटमध्ये. तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन द्यावं लागतं. ते प्रेझेंटेशन कसं द्यायचं, मी कशी दिसली पाहिजे, म्हणजे की ज्यांनी माझी इमेज चांगली दिसेल, आणि बँकेला सुद्धा काही गोष्टींची खात्री लागते ना. तर ते सगळं आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देतो. फंड्स मिळवून देतो. तुम्हाला स्कीम्स मध्ये म्हणजे बसवून देतो. तर आता जसं मी इतक्या सगळ्या स्कीम्स दाखवल्या, ह्याच्यानंतर अजून स्कीम्स आहेत. तर नेमकं तुमचं रिक्वायरमेंट 10 लाखाचं आहे. तुमचं नेचर ऑफ बिझनेस फोटोग्राफी आहे. पण ह्याच्यात तुम्ही कुठल्या स्कीम मध्ये बसाल, हे सुद्धा आम्ही करून देतो. तर राईट फ्रॉम म्हणजे तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग करून तुम्हाला मध्येच बिझनेस बंद करायची वेळ आली नाही पाहिजे, ह्याची पण आम्ही काळजी घेतो. तर पूर्ण तुमचं मेंटल, प्रोफेशनल, पर्सनल आणि टेक्निकल प्रोफाइलिंग सगळं आम्ही तुम्हाला करून देतो. तर अशी माझी फाउंडेशन आहे. म्हणजे पुढे तुम्हाला कधी पण असं काही वाटलं तर पूजा मॅम तुम्ही नक्की हे करू शकता. आणि आता जसं आमचा 31 जुलैला एक ओरिएंटेशन वर्कशॉप आहे ₹199 चा. तो तुम्ही अटेंड केला 4 तासाचा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून गोष्टी क्लिअर होतील, की तुम्ही खरंच कसं मेंटली स्ट्रॉंग राहू शकता, किंवा तुम्ही इमेज पर्सनॅलिटी तुमची कशी डेव्हलप करू शकता, आणि अजून बरंच बिझनेस कॅनव्हास कसा करतो. हे 199चं समजा तुम्हाला वाटत असेल तर 31 तारखेला आपलं आहे, 31 जुलै शनिवार. 31 जुलैला. ठीक तर आहे. हा बेसिक लेव्हलचा वर्कशॉप केला ना, की तुम्हाला खूप आयडिया येईल की तुम्ही करेक्ट डायरेक्शनने जाताय की नाही जाताय, कुठे तुम्हाला चेंजेस करायचे. वेळ काय राहील त्याची म्हणजे? त्याची ना 2 ते 4 तासाचा आहे तो वर्कशॉप. 2 ते 6 की असं काहीतरी. आणि समजा असं हे सगळेजण यायला तयार असले समजा, तर आपण तुमच्याकरता एक वेगळा वर्कशॉप पण तुमच्या वेळेच्या हिशोबाने ठेवू शकतो. चालेल ना. कारण शनिवारला आपले हे कंटिन्यू सेशन आता एक श्रुती मॅडमचाच राहील शनिवारी 24 अच्छा. तारखेला. अच्छा नाही सॉरी 31 ला. नाही हा. चालेल ना 31 ला करू शकतो ना. अच्छा. काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा सेशन चालेल. मग तुम्ही रजिस्टर म्हणजे समजा पूजा मॅम तुम्हाला मी पाठवलं तर रजिस्ट्रेशन करा. हो. आणि ₹199 ₹200 आपण कुठेही खर्च करतो येता हो, हो. जाता. आणि ह्याच्यात खरंच तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कुठल्या डायरेक्शनने जायचंय. तर अर्थ आहे. नाहीतर नुसतंच आपण काम करतोय आणि काही होत नाहीये, त्याला अर्थ नाहीये. तुम्हाला नक्कीच त्याची मदत होईल. तर त्याच्यामध्ये सगळे लाईफ कोच मी म्हटलं ना, त्या बिझनेस कोच त्या पण त्यांचं देतील प्रेझेंटेशन. सगळेजण देतील. तर फायदा होईल. ओके ना, नक्कीच. कोणी जर इंटरेस्टेड असतील ना खरंच तर मला नाव द्या त्यांची. आपण किंवा ग्रुपमध्ये सुद्धा एक नावांची लिस्ट तयार झाली ना, तर हं. आपण मग ती लिस्ट मॅडमला देऊया आणि करूया. काही हरकत नाही. शिकायला कुठले शिक्षण वेस्ट होत नाही. कुठे ना कुठे आपल्याला त्याचा फायदाच होईल. नक्कीच, नक्कीच. तर गोष्ट आहे. अजून काही 199 काही फार मोठी अमाऊंट पण नाही आहे की जी आपण नाही देऊ शकतो. हो, करायलाच हवं. चालेल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मॅम तुमच्या त्या वेबसाईटची लिंक चॅट बॉक्समध्ये टाकू शकता का मॅम? हो. मी Facebookचं पण तुम्हाला नाव टाकते. आणि स्किल कनेक्ट ग्रुपचं पण, जे हो. ग्रुप कनेक्ट झाली. अच्छा, मी तुम्हाला लिंकच टाकते नाही का, म्हणजे तुम्ही डायरेक्ट क्लिक करू शकाल. एक मिनिट. मी पूजा मॅडमला पाठवू का? चालेल ना. मग मी ती ग्रुपला शेअर करेल आपल्या. हा. आजच आपण लगेच तुम्ही फ्री झाल्या की मला ती लिंक शेअर करा आणि लगेच मग मी ग्रुपमध्ये देईन. चालेल. तर Facebookची लिंक मी शेअर करते. हो. त्याच्यानंतर वर्कशॉपचं पण मी तुम्हाला शेअर करते डिटेल्स करा. काय काय आहे. चालेल. आणि त्या हिशोबाने मग आपण समजा 2-3 दिवस आधी सांगितलं मला, 31 तारखेच्या आधी सांगा हो, हो, की हो. किती जण तयार आहे आणि काय. नक्कीच, तर मग नक्कीच. आपण मग तुम्हाला त्या WhatsApp ग्रुपमध्ये मी ऍड करेन. चालेल ना. सगळे एकदा कॅमेरा ऑन करू शकतात का? मला फोटो घ्यायचा आहे.
फोटोसाठी सगळे रेडी असतात. फोटो ते आपल्याला हा विषय इतका सुंदर आहे ते की आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की मी कशी दिसते, आपण हा त्याच्याकडे ते लक्ष असतं. एक मिनिट. चालेल, चालेल, ठीक आहे. काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर मग आपण थांबवू शकतो मॅडम. हा चालेल. कोणाला काही बोलायचं आहे? सुंदर असं सेशन झालंय मॅडमचं. नमस्कार मॅडम. मला नमस्कार. प्रश्न तर म्हणजे खूप जास्त प्रश्न पडले, कारण हा सेशन मला तर वाटते खूपच कमी वेळेचा झाला. हा विषय एवढा मोठा आहे हा, हो, त्याच्यामुळे प्रश्न काय विचारा हाच प्रश्न पडलेला आहे खरं. पण सेशन खूपच छान झाला. म्हणजे कितीतरी गोष्टी आमच्या डोक्यात असतात, पण आपण त्याच्यावर विचारच नाही करत. हो, तर त्या पुष्कळ म्हणजे काही प्रमाणात तरी ते क्लिअर झाल्या. म्हणजे त्या वेनी आम्ही विचार करू शकतो. मी फोटोग्राफरच आहे, माझा स्टुडिओ आहे स्वतःचा. अच्छा. आणि बरेचदा असं होते की आपण एवढं काम करतो, पण त्याचा आपल्याला जितका पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला नाही मिळत त्याचा फायदा. बरोबर. आणि शेवटी तेच तुम्ही जसा पहिले विषय घेतला की म्हणजे स्त्रिया म्हटले की इमोशन बाजूला ठेवून काम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे मला एक ती खूप चांगली गोष्ट शिकायला मिळाली. हो. आणि तुमचे असे पुढचे जे सेमिनार किंवा हे असेल ते आम्हाला नक्की कळवत राहा पूजा मॅडम. नक्की. पूजा मॅडमला मी नक्की पाठवत राहीन. बिलकुल. म्हणजे आम्ही अटेंड करू आणि आम्ही पण आमच्यामध्ये जितके काही इम्प्लिमेंट करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करू नक्कीच. अगदी. आणि माझं म्हणणं असं होतं की आपलं जे लोनचं म्हटलं, ऍक्च्युली मी स्वतः मुद्रा लोनसाठी म्हणजे मी स्वतः बँकेत गेली नाही, पण खूप प्रॉब्लेम येतात. तर हे का बरं असं हे होत असते ह्या गोष्टी? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे पहा, गव्हर्नमेंटचं काही पण असलं ना, तर त्याला डॉक्युमेंटेशन खूप लागतं. तर त्या डॉक्युमेंट्स पाहूनच आपण दूर पळतो. तर म्हणून त्याच्याकरता हे सुरू केलंय की तुम्ही फक्त आमच्याकडे यायचं, आम्ही प्रोफाइलिंग करू तुमचं आणि किती लोन, इव्हन आम्ही हे पण सांगतो की तुमचं इतकंच आहे तर इतक्याच लोन घ्या. म्हणजे 50 लाखाचं असेल रिक्वायरमेंट, पण तुम्हाला जर गरज नसेल तर आम्ही ते पण सांगतो. म्हणजे असं नाही म्हणत की ठीक आहे 50 लाखाचं आहे तर तेवढंच घ्या किंवा असं नाही. तर किती गरज आहे ऍक्च्युली हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर तसंच सांगतो. तर आम्ही डॉक्युमेंटेशन करतो. कारण गव्हर्नमेंटचं सिस्टमच तशी आहे. त्याला आपण म्हणजे काही बदलू नाही शकत. तर त्याच्यातनं आपल्याला वे आउट काढायचा आहे. तर डॉक्युमेंट्सचं करून देतो आम्ही सगळं. तुमची प्रोजेक्ट फाईल तयार करून देतो आणि मग ती बँकेमध्ये जाऊन तुम्ही स्वतः कसं प्रेझेंट करायची, कसं बोलायचं, काय बोलायचं, हे सुद्धा ह्याचं ट्रेनिंग सुद्धा देतो. अच्छा, हं. ठीक आहे. आणि जसं म्हणजे समजा आता तुम्ही आमच्याकडे रजिस्टर झाला, तर तुम्ही त्या लाईफ कोचला, समजा तुम्हाला आता कसं बरोबर वाटत नाहीये किंवा तुम्हाला स्ट्रेस येतोय कुठल्या गोष्टीचा, तर तुम्ही त्यांना पण फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. तर मला स्ट्रेस येतोय, तर आम्ही त्याचं सुद्धा म्हणजे देतो. तर आतापर्यंत म्हणजे असं, आणि हेच नितीन गडकरी जे आहेत त्यांना हेच आवडलं की इतका विचार कोणीच कधी केला नाहीये. तर आम्ही जे अगदी एंड टू एंड, म्हणजे बाईला ऍक्च्युली काय लागतं, इमोशनल सपोर्ट लागतो. कितीतरी गोष्टी असतात की आपण शेअर करू शकत नाही आपल्या घरच्यांबरोबर, हसबंड बरोबर, तर ते आपण लाईफ कोच बरोबर शेअर करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी पण आम्ही देतो. म्हणून आमचं हे जे आहे ते युनिक आहे. म्हणजे आम्ही अर्धवट असं सोडून नाही देत. कारण बिझनेस करणं सोपं नाहीये. आपल्याला खूप जास्ती वेगवेगळ्या पद्धतीचा सामना वेगवेगळ्या लोकांशी करावा लागतो. हो, खरंच सगळ्यात आहे. पहिल्यांदा आपल्या घरचे, हो, त्यांना अगदी बरोबर. प्रत्येक वेळेस पटवावं लागतं की नाही आम्ही हे करू शकतो. म्हणजे असं म्हणायला नको, पण इव्हन आपला नवरा, आपली मुलं जी मोठी झालेली असतात, त्यांना सुद्धा हे पटत नाही की अच्छा हो, आई जाऊन असं हे करू शकेल का? सगळ्यात पहिल्यांदा डाउट्स त्यांना आपल्या घरपासूनच आपल्याला हे करायला लागतात. तर त्याच्याकरता सुद्धा आम्ही सेशन्स घेतो. व्यवसायात येणारे छान प्रॉब्लेम तर सर. कुठे असतात, त्यासोबत मानसिक त्रास जो होतो तो तर खूप जास्त वेगळा आहे. एक्झॅक्टली. तर आणि आज जे खूप सुंदर छान सांगितलं मॅम. इतक्या सोप्या आणि सरळ भाषेत तितकं सारं नॉलेज या अगोदर कधीच नव्हतं मिळालं. खरंच अगदी खरं आहे हे. आणि नक्कीच आम्हाला तुम्हाला परत ऐकायला खूप जास्त आवडेल. पूजा मॅमला जर तुम्ही शेअर जर केले लिंक, तर हो, आम्ही त्याला कनेक्ट करूया सर्वजण. नक्की.
आपण स्किल कनेक्ट सोबतही जुळूयात ना मॅडम. एक सेशन ठरवून घेऊया ना आपण AWPDचा, म्हणजे तिथे कशा करता? जे आपले मानसिक प्रॉब्लेम्स असतात ना, हो हो सगळाच हा जो आपला एक विषय आहे, त्या विषयाला घेऊन आपण तिथे ऑर्गनाईज करू शकतो. नक्की 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 एक नक्की स्पेशल विषय घेऊ आपण त्याच्यामध्ये. हो आणि त्याचं काय असतं, रजिस्ट्रेशन असतं की काय, मला ती सगळी प्रोसेस माहिती करून आपण करूया एक परत. अगदी. स्किल म्हणजे कनेक्ट तुम्ही करणार. म्हणजे तुम्ही इव्हन हा 199चा वर्कशॉप केला ना, तर तुम्हाला खूप गोष्टी क्लिअर होतील. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली कळेल की तुम्हाला कुठली मदत हवी आहे. म्हणजे या 200 रुपयाच्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला हे तर नक्कीच कळेल की तुम्हाला एक्झॅक्टली कुठली मदत हवी आहे. त्या हिशोबाने पण म्हणजे प्रत्येकाला सगळीच मदत हवी आहे असं नाही ना. कोणाला फायनान्शियल पाहिजे, कोणाला मेंटल हे पाहिजे. तर हा जो वर्कशॉप आहे तो 4घी घेणार आहे आम्ही. आणि त्याच्यात तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की तुम्हाला आता कशाची जास्ती गरज आहे. तर तेच म्हटलं ना की 20% ऑफ स्मार्ट वर्क हे करणं खूप गरजेचं आहे. आपण 80%कडेच लक्ष देतो नेहमी. तेच काही काही गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या असतात, पण ते आपल्याला हो. माहिती नसतं. आणि तेच. ते कुठलं आपण एज्युकेशन घेऊनच आपल्याला ती माहिती होईल. जसं आज आपण हो. इथं सेशन अटेंड केला तरच आपल्याला समजलंय. आणि परत 199 हो. सेशन आपण जर करू तर नक्की तिथे सुद्धा आपल्याला काही अशा गोष्टी माहिती होईल जे आपल्याला माहिती नाही. हो ना? खूप खूप गोष्टी नवीन आहेत हा, तिथे. खूप म्हणजे गोष्टी नवीन हा असतात. बरोबर. चालेल. खूप सुंदर असं सेशन, खरंच खरोखरच आज आणि खूप जरुरी असतात आपल्या बिझनेसमध्ये ह्या सगळ्या. एक सिस्टम म्हटल्या जाईल याला, की सिस्टमने सुद्धा आपण आपला बिझनेस मॅनेजमेंट करणे हे फार गरजेचं असते. तर आज आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो आहे सोनाली मॅडम कडून. तर नक्कीच हे आपण अंमलात आणूया लवकर आणि त्याचा नक्कीच. रिझल्टही त्यांच्यासोबत शेअर सुद्धा करू आपण. आणि हो. त्यांच्याशी नेहमी आपण जुळून असू. मी तर कनेक्ट मध्ये आहेच आणि माझ्यासाठी ते फार मोठं एक हे आहे की त्यांच्याशी मी जुळले आहे. मलाच फार आनंदाची गोष्ट आहे. आणि मला अशी इच्छा होती की तुम्ही सर्वांनी त्या स्किल कनेक्टला पण जुळावं. आणि त्या दिवशी आपण मिताली मॅडमशी बोललो, सोनाली मॅडमशी आज भेट झाली आहे, प्रजिती मॅडमलाही आपण भेटलो आहेत. आणि परत 24 तारखेला एक श्रुती मॅडम राहतील. तर हो. खूप सुंदर असे व्यक्तिमत्व आहेत आपल्याला जुळलेले. तर याचा नक्कीच आपण पुरेपूर फायदा घेऊ आणि त्याचा उपभोग आपण त्यांना आपण थँक्स म्हणू की ते आपल्याशी शेअर करतायत ह्या सगळ्या गोष्टी. तर आपल्याला फार गरज आहे याची. आणि नक्कीच शिकून आपण याला समोर जाऊ. खूप खूप सोनाली मॅडम तुमचं धन्यवाद. खूप सुंदर थँक असं यू. माहिती तुम्ही दिली. आणि नक्कीच तुम्ही सुद्धा आम्हाला सपोर्टेबल राहावं. कधी पण कुठली नक्की. अडचण आली तर आम्ही नक्की. तुमच्या जवळ येऊ आणि सगळ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करू. तर अशा वेळेस नक्की. तुमची सदैव साथ आम्हाला लागेल. नक्की, नक्की. आणि असं म्हणतात ना, की बायकांचे पाय ओढतात. तर आता पाय ओढायचा नाही. नाही, एकमेकींना सांग. पाय खाली देऊन आधार द्यायचा. काही क्या गोष्टी बात आम्ही आहे. शिकू तुमच्याकडनं, खूप काही गोष्टी सुंदर. तुम्ही शिका. आणि एकत्र आलो तर नक्कीच आपण खूप काही करू शकतो. हो, नक्कीच नक्कीच. येस. तर चला. करूया नक्कीच. थँक यू. इथेच आपण असं थँक यू. हॅव अ ग्रेट डे आणि परत नक्की भेटू आपण. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक यू. थँक्यू उद्याला मॅम. परत बाय. भेटू आपण 3 वाजता प्रतिभा पुलजवार मॅम यांच्यासोबत. त्या पण आपल्याला एक बिझनेस एटिकेट्स काय असतं तर त्याबद्दल आपल्याला पुरेपूर माहिती देतील. तर त्यांच्यासोबत उद्याला दुपारी 3 वाजता सगळ्यांनी जुळावं आणि त्यांच्याकडनं त्यांचे काय मार्गदर्शन राहील त्याचाही आपण पुरेपूर फायदा घेऊ. तर इथेच हा सेशन संपवू आणि उद्याला थँक यू. 3 वाजता परत. थँक यू. ओके.